नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कदम दार्शनिक IAS या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. सो गाईज, आज या दार्शनिक IAS या प्लॅटफॉर्मवर आपण MPSCचा जो प्रस्तावित सिलेबस आहे, नवीन अभ्यासक्रम असणार आहे, त्याचा जो पेपर 4 सामान्य अध्ययन पेपर 4 नीतिशास्त्राचा जो पेपर आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहे. सो मी ऑलरेडी या पेपरबद्दल, नीतिशास्त्राच्या पेपरबद्दल 2 रेकॉर्डिंग्स केलेल्या आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. तर पहिल्या एका रेकॉर्डिंगमध्ये हा जो नीतिशास्त्राचा पेपर आहे त्याचा पूर्ण ओव्हरव्ह्यू मी दिलेला आहे की सिलेबसमध्ये MPSCनी कुठले टॉपिक टाकलेले आहेत आणि जे टॉपिक टाकलेले आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी चर्चा केलेली आहे की त्या टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा त्या जे टॉपिक मेन्शन केले त्याचा अर्थ काय आणि कशा प्रकारचे प्रश्न UPSCनी अगोदर या पेपरवर विचारले आहेत, त्या टॉपिक्सवर विचारलेले आहेत. आणि जो सामान्य अध्ययन नीतिशास्त्राचा जो पेपर 4 आहे प्रस्तावित, त्याचे 3 भाग आहेत: नीतिशास्त्र, विश्वासार्हता, अभियोग्यता, इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. सो हा जो नीतिशास्त्र भाग आहे तो तत्वज्ञानाचा भाग, हा विश्वासार्हता, इंटिग्रिटी इन गव्हर्नन्स वगैरे म्हणजे प्रशासकीय सेवेतील भाग, आणि अभियोग्यता हा ॲप्टिट्यूड हा जो आहे हा आपका तुमचा ॲटिट्यूड किंवा ॲप्टिट्यूड जो भाग आहे, ओके, तो सायकोलॉजी मानसशास्त्राचा भाग. तर मग मी याच्या संदर्भात तत्वज्ञानाचा जो भाग आहे त्याचंही एक ऑलरेडी रेकॉर्डिंग केलेले आहे, ते पण पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये तत्वज्ञानाचा सिलेबस काय आहे आणि मी क्लासरूममध्ये कुठले कुठले टॉपिक शिकवतो तत्वज्ञानाच्या त्या सिलेबसमध्ये, मग त्याच्यामध्ये सर्व थिंकर्स कुठले कुठले त्यांच्याबद्दल सर्व डिटेल चर्चा मी ऑलरेडी एका रेकॉर्डिंगमध्ये केली आहे. ते रेकॉर्डिंग पहिले पाहून घ्या. आता या रेकॉर्डिंगमध्ये जो दुसरा भाग आहे नीतिशास्त्राच्या पेपरचा, अभियोग्यता किंवा मानसशास्त्राचा भाग, त्याचा आपण स्टडी करूया की त्याच्यामध्ये काय सिलेबस दिलेला आहे आणि डिटेलमध्ये क्लासरूममध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आणि कुठले कुठले टॉपिक आपण बघणार, कसा स्टडी करणार, आणि त्याचा थोडाफार ओव्हरव्ह्यू पण मी आत्ता तुम्हाला देईन. सो सामान्य अध्ययन पेपर 4 3 भागांमध्ये आहे: तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि लोकप्रशासन. ओके, आणि ह्या लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्राचा जो भाग आहे त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. सो अभ्यासक्रमातील जो मानसशास्त्राचा भाग आहे त्याच्यामध्ये जे टॉपिक आहेत, एक टॉपिक आहे तुमचा ह्युमन व्हॅल्यूज, ओके, लेसन्स फ्रॉम द लाईव्स अँड टीचिंग्स ऑफ द ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स अँड ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे मानवी मूल्ये आणि मानवी मूल्यामध्येच महान नेते, सुधारक, प्रशासक यांच्या जीवनातून मिळणारे धडे, हा एक टॉपिक आहे. मग त्याच्यामध्ये मी आधी सांगितलं की महान नेते, सुधारक आणि प्रशासक. आता तुम्ही एक्झॅक्टली तो सिलेबस जो आहे तो असा डिवाइड करू शकत नाही की मानसशास्त्राचा भाग किंवा तत्वज्ञानाचा भाग, कारण इथे जे त्यांनी म्हणलेलं की महान नेते, सुधारक आणि प्रशासक, तर त्याच्यामधले महान नेते किंवा सुधारक त्यांच्या संबंधित जी चर्चा आहे ती बरीच आपण तत्वज्ञानाच्या भागात पण करणार आहे. मग बुद्धा महावीरापासून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, विवेकानंद किंवा मी जे सांगितलं की वेदांताचे पण खूप सारे फिलॉसॉफर, त्यांचा अभ्यास आपण तत्वज्ञानाच्या भागामध्येच करणार आहे. तर याचा एक खूप मोठा पार्ट जो आहे तो तिथेही कव्हर होईल. आणि तिथे जे तत्वज्ञानी जे आपण गांधी वगैरे, कांत, हे सगळे बघणार आहोत, भगवद्गीतेचं पण नीतिशास्त्र बघणार आहोत तत्वज्ञानाच्या भागात. ते सोडून जे सुधारक वगैरे राहतील, ओके, जे तुम्ही इतिहासात पण वाचता, राजाराम मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, विवेकानंद एटसेट्रा किंवा टागोर वगैरे जे अभ्यासक होते, त्या सर्वांचा पण आपण एक ओव्हरव्ह्यू, त्यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत या पार्टमध्ये. त्याच्यानंतर रोल ऑफ फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इन्कल्केटिंग व्हॅल्यूज, की तुमचं कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांची मूल्य संक्रमणात भूमिका, हा पण भाग खूप इम्पॉर्टंट आहे. की हे जे इथिक्स किंवा तुमची पर्सनॅलिटी जे असते, ॲप्टिट्यूड जो आहे सिव्हिल सर्व्हिससाठी, अभियोग्यता ही कुठून बनते, ही मूल्य जे आहे ते आपण कुठून आत्मसात करतो, ओके, नैतिकता, नीतिशास्त्र याची जाणीव आपल्याला कुठून येते, तर त्याच्यामध्ये इथे त्यांनी 2-3च टर्म दिले आहेत: कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था. मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये त्यावर चर्चा करेन, 20-25 फॅक्टर देईन, तर ते कोणते ते पण आपण आत्ता ओव्हरव्ह्यू करूया. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा ॲटिट्यूड, वृत्ती, ओके, आणि ॲटिट्यूडमध्ये वृत्ती, सामग्री, रचना, कार्य, वृत्तींचा प्रभाव आणि वृत्तींचा विचार आणि वर्तन यांच्याशी संबंध. ओके, सो वृत्ती म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, त्या वृत्तींचं कार्य काय, आणि ह्या ज्या वृत्ती आहेत, ओके, त्यात आणि वृत्ती आणि वर्तन दोन्ही एकच असतं का, म्हणजे ॲटिट्यूड आणि बिहेवियर दोन्ही एक असतं का, त्याच्यामध्ये काय गॅप असतो, गॅप आहे तर का आहे, आणि असेल तर तो कमी कसा करता येईल. ओके, काउंटर ॲटिट्यूडनल बिहेवियर म्हणजे वृत्ती विरोधी वागणं हे लोकांचं का असतं, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यावर खूप बरेच क्वेश्चन येतात आणि
केस स्टडी जे आहेत त्याच्यामध्ये पण हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की बऱ्याच केस स्टडीमध्ये एका वृत्तीवर केस स्टडी असते की इंडियन लोकांना खूप साफसुथरे रस्ते पाहिजेत, पण स्वतः थुंकणार, स्वतः रस्त्यावर घाण करणार. सगळ्यांना वाटतं की सिग्नल नीट फॉलो व्हावेत, पण स्वतः सिग्नलवर सिग्नल ब्रेक करणार. तर मग हे वृत्ती तर आहे, मग ती आचरणात का येत नाही? ओके, वृत्तीविरोधी आचरण का होतं, काउंटर ॲटिट्यूडनल बिहेवियर का होतं? तर त्याच्या संदर्भात खूप वेळा प्रश्न येतात केस स्टडीमध्ये, ते कसे वापरायचं. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. पहिलंच लक्षात घ्यावा की फक्त तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्च्युअल अभ्यास करून फायदा नाही, तुम्हाला प्रॅक्टिकली पण हे इथिक्समध्ये जे पण संकल्पना शिकणार आहे ते अप्लाय कशा कराव्यात ते स्टडी करावं लागणार आहे. आणि ते खूप महत्त्वाचं आहे की कारण अर्धा पेपर हा तुमचा केस स्टडीचा असतो. आणि त्याच्यामुळे मी जेव्हा आपण ह्या सर्व संकल्पना शिकणार आहोत, तुम्हाला मी इतके एक्झाम्पल देणार. ओके, पर्सनल लाईफचे पण माझ्या असो किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल असो किंवा हे मोठे महान लोक होते त्यांचे एक्झाम्पल असो किंवा यूट्यूबचे रील्स वगैरेचे पण असे खूप एक्झाम्पल देईन. म्हणजे तुम्हाला हा जो अभ्यास आहे संकल्पनात्मक जो अभ्यास करताय त्याच्याबरोबर त्याचं अप्लाइड अंडरस्टँडिंग की त्याला कसा वापर करायचा प्रश्नांमध्ये ते उत्तर लिहिण्यामध्ये, तेही मी शिकवेन डिटेलमध्ये. त्यानंतर मोरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड. ओके, नैतिक आणि राजकीय वृत्ती हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की मोरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड्स. ओके, तर मोरल ॲटिट्यूड्स कुठले, पॉलिटिकल ॲटिट्यूड्स कुठले, तर ॲटिट्यूडचे काय काय टाईप्स आहेत ते पण आपण सिलेबसमध्ये दिलेलं आहे डिटेलमध्ये. मग एक पार्ट आहे सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्ज्युएजन, सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे. आणि पुढचा टॉपिक आहे भावनिक बुद्धिमत्ता, संकल्पना, त्याची उपयुक्तता वगैरे. सो मग हा जो सिलेबस आहे, तर मग आपण जेव्हा क्लासमध्ये ओके हा जो सर्व टॉपिक स्टडी करणार आहोत, तर आपण एक्झॅक्टली कुठले टॉपिक आणि त्याच्यामध्ये काय काय स्टडी करणार आहोत ह्याचा मला थोडा अजून डेप्थमध्ये ओव्हरव्ह्यू द्यायचा होता. आणि सो तो मी इथे देण्याचा प्रयत्न करेन. सो पहिला जो टॉपिक आहे जो मी क्लासमध्ये शिकवतो मानसशास्त्राचा, तो आहे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आणि हा जो टॉपिक आहे इमोशनल इंटेलिजन्स हा, सो त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जो आपण बघणार आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. ओके सर, तर मी कालच सांगितलं की पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये की बुद्धिमत्तेचे 3 प्रकार असतात. ओके, एक आहे तार्किक बुद्धिमत्ता, एक सोशल सामाजिक बुद्धिमत्ता सोशल इंटेलिजन्स, आणि एक प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. ओके, दैनंदिन जीवनामध्ये जी बुद्धिमत्ता लागते, व्यवहार ज्ञान ज्याला आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये सोशल इंटेलिजन्स सामाजिक बुद्धिमत्ता आहे, त्याचाच एक पार्ट आहे भावनिक बुद्धिमत्ता. आणि हा जो आहे हा मानसशास्त्रातला खूप रिसर्च केलेला टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पीटर सॅलेवे, मेयर वगैरे जे थिंकर्स आहेत, सायकॉलॉजिस्ट, त्यांनी खूप याच्यावर स्टडी केलेला आहे. आणि त्यांची पूर्ण एक डेफिनेशन आहे भावनिक बुद्धिमत्तेची, जीच तुम्हाला लिहावी लागणार आहे. तुम्ही दुसरी मनाची कुठली डेफिनेशन नाही बनवू शकत. ह्या पेपरमध्ये तुम्हाला खूप काळजीने उत्तर लिहावी लागतात की अकॉर्डिंग टू बेंथॅम, गांधी वगैरे. तुम्ही स्वतःला तत्वज्ञानी समजून उत्तर लिहू नाही शकत. सो जो पण ज्या टर्म्स आहेत ओके त्याची एक डेफिनेशन आहे. मग ते इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता असो, वृत्ती असो, मूल्य असो, ओके हे मानसशास्त्रातले खूप वेल रिसर्च टॉपिक आहे. त्यामुळे त्याची जे व्याख्या आहेत त्याच लिहिल्या पाहिजेत ज्या त्या रिसर्च करणाऱ्या, आता सायकॉलॉजिस्ट किंवा ज्यांनी पण ही कन्सेप्ट संकल्पना दिली जगाला, त्यांनी जी व्याख्या दिली तीच तुम्ही लिहिली पाहिजे. सो भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा डिटेलमध्ये बघूया. मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे तुमच्या भावनांचं नियमन तुम्ही कसं करता. ओके, मग त्याच्यामध्ये 4 पार्ट्स जे येतात भावनिक बुद्धिमत्तेची की भावनिक बुद्धिमत्तेची एक प्रक्रिया असते. 4 भागामध्ये ती प्रक्रिया होते. ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इमोशनल परसेप्शन, इमोशनल अंडरस्टँडिंग, इमोशनल रिझनिंग, इमोशनल मॅनेजमेंट. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी गडबड वाटते, तुमच्या इमोशन्स वेगळ्या आहेत, तुम्हाला मेंटल स्टेट तुमची थोडी वेगळी आहे, भावनिकदृष्ट्या तुम्हाला वेगळं काहीतरी फील होत आहे. तर पहिला पार्ट आहे तो इमोशनल परसेप्शन, की भावना समजून घेणे. ओके, की मला हे कुठल्या भावना मी आत्ता एक्सपिरियन्स करतोय, मला माझ्यामध्ये आहेत, आणि ह्या भावना माझ्या रोज दैनंदिन जीवनात असतात का मला आज काहीतरी वेगळ्या भावनांचा सामना करावा लागतोय. तुम्हाला तुमच्याबद्दल कळलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबद्दल नीट माहिती पाहिजे, तुमच्या भावनांची, तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस सगळ्यांची. आणि आज माझ्या ह्या भावना ज्या माझ्या दैनंदिन जीवनात रोज असतात तशा आहेत का काही वेगळ्या आहेत, त्याला म्हणतो आपण इमोशनल परसेप्शन. तुम्ही तुमचं परसेप्शन, तुमच्या भावना नीट समजून घेऊ शकता. ते करता आलं तर मग तुम्हाला पुढचं प्रक्रिया जी करायची आहे ती आहे म्हणजे इमोशनल अंडरस्टँडिंग, की ह्या भावना मला आज का आल्या आहेत. ओके, म्हणजे मला भूक लागत नाहीये, मला झोप लागत नाहीये, रेस्टलेस फील होत आहे, टेन्शन फील होत आहे, एक एन्झायटी टाईप फील होत आहे. तर हे माझला नॅचरल नसतं, आजच फील होत आहे, इमोशनल परसेप्शन. मग हे फील झाल्यावर नेक्स्ट पार्ट येतो ओके अंडरस्टँडिंग, हे मला असं का फील होत आहे. मग का फील होत असेल तर मे बी
10 दिवसामध्ये MPSCची एक्झाम आहे, वर्षभर मी काहीच अभ्यास केला नाही, ओके, आणि मग 10 दिवसात अभ्यास कसा होणार, मग मी एक्झाम फेलच होऊ शकतो. सो मग अंडरस्टँड इमोशन की मला त्याच्यामुळे मी एक्झामची तयारी केली नाही म्हणून मला ह्या भावना आल्या आहेत किंवा मला ही एन्झायटी आलेली आहे. मग ते भावना समजून घेतल्यानंतर अंडरस्टँडिंग की कुठल्या भावना मला फील एक्सपिरियन्स होत आहे, त्यानंतर अंडरस्टँडिंग इमोशन का त्या भावना माझ्यामध्ये जनरेट झाल्या, आणि मग ते झाल्यानंतर पुढचा पार्ट येतो रिझनिंग विथ इमोशन. ओके, त्या भावनांवर तर्क करा की ह्या भावना ज्या मला आत्ता येत आहेत त्यांचा मला ओके तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे जो इमोशनल इंटेलिजन्सचा कोर पार्ट आहे, रिझनिंग, तर्क करा की या योग्य आहे त्या परिस्थितीमध्ये का अयोग्य आहेत, याच्यामुळे माझी प्रोडक्टिव्हिटी क्षमता वाढेल का माझी क्षमता अजून कमी होईल प्रोडक्टिव्हिटी, आणि मग ही प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी क्षमतेला वाढवण्यासाठी मदत करतील क्षमता वाढवायला की क्षमतेला नुकसान पोचवतील. सो मग वर्षभर अभ्यास केला नाही तर 10 दिवसामध्ये अभ्यास करून फायदाच नाहीये. ओके, तसंही एवढा मोठा सिलेबस आहे तो कंप्लीट होऊ शकत नाही. टेन्शन घेतलं तर जे जमतंय ते पण जमणार नाही आणि तसाही फेलच होणार आहे. सो मग रिझन करा, तर्क करा की ह्या भावना योग्य आहेत ह्या सिच्युएशनमध्ये परिस्थितीत का अयोग्य आहेत, आणि ते रिझनिंग केल्यानंतर मग चौथी प्रक्रिया जी येते इमोशनल मॅनेजमेंट. ओके, की भावना ज्या तुमच्या आलेल्या आहेत त्यांना प्रॉपरली मॅनेज करणे, ओके, नियमन करणे. सो भावनांचे नियमन इमोशनल मॅनेजमेंट ही लास्ट प्रक्रिया आहे. भावनांचे नियमन म्हणजे काय की हे जे तुम्ही पूर्ण प्रोसेस केली की भावनांना समजून घेतलं, त्याच्यावर तर्क वगैरे केला, तर आता तुम्हाला त्याच्यातून काय कळालं की या भावना माझी क्षमता कमीच करणार आहेत. ओके, MPSCचा अभ्यास वर्षभर करावा लागतो, 10 दिवसात तर होणारच नाहीये. मग आता फेल तर फेल, 10 दिवसात तर फेलच होणार आहे, तर मग आता पेपरला गेलो तर 100च्या 100 प्रश्नांची उत्तरं मार्क करून येणार. ओके, सगळे तुक्के मारून येणार, एक तर तुक्के मारून पास झालो तर पास झालो, ओके, आणि फेल तर फेल, असंही फेल होणार आहे तर मग सर्वच सॉल्व्ह करून फेल होतो. सो आणि जाऊन तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व्ह करून आला. सो हे भावनांना कसं नियंत्रित करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि त्यालाच भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात, आणि त्याची एक प्रक्रिया आहे, प्रोसेस ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. मग त्याचाच एक सप्पाड आहे की भावनिक बुद्धिमत्तेचे घटक, की भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत. ओके, 5 कॉम्पोनंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. मग मी सांगितले पर्सनॅलिटीचे 3 प्रकारची बुद्धिमत्ता असते. ओके, तार्किक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक ज्ञान. हे आणि हे जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती परत 5 कॅरेक्टरिस्टिक्स किंवा 5 घटकांनी बनलेली आहे, आणि ते म्हणजे तुमचे एम्पॅथी, ओके, सोशल स्किल्स, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन अँड इंट्रिन्सिक मोटिवेशन. हे 5 घटक त्याच्यामध्ये येतात. मग मी भावनिक बुद्धिमत्तेवर एक सेपरेट लेक्चर रेकॉर्ड करेन, ते तुम्ही परत बघून घ्या, पण आता हे 5 घटक लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये तुमचं जे इमोशनल इंटेलिजन्स हे 5 घटक आहेत की पहिलं एम्पॅथी. ओके, तर एम्पॅथी, सिम्पथी, एम्पॅथी, कंपॅशन हे 3 जो कन्सेप्ट आहे. ओके, तर त्याच्यामध्ये एम्पॅथी जे सांगितलं सहवेदना, दुसऱ्यांच्या वेदना तुम्ही समजून घेऊ शकता, ही ॲबिलिटी, हा घटक तुमच्यामध्ये असला पाहिजे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. मग इथं सोशल स्किल्स, सामाजिक कौशल्य, की तुम्हाला समाजामध्ये वागताना बोलताना काय बोललं पाहिजे, कधी काय वागलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे हे कळत असेल तर ते सामाजिक कौशल्य तुमच्यामध्ये आहेत. मग त्याच्यानंतर येतं तुमचं नेक्स्ट सेल्फ अवेअरनेस, तुम्हाला तुमच्या भावनांबद्दल, स्वतःबद्दल किती माहिती आहे, किती जागरूक आहात. ओके, तो तुमची भावनिक जागरूकता किती आहे. त्यानंतर सेल्फ रेग्युलेशन, तुम्ही भावनांचं किती नियमन करू शकता. आणि त्यानंतर आंतरिक प्रेरणा, इंट्रिन्सिक मोटिवेशन, की तुमची किती आंतरिक प्रेरणा आहे तुमच्यामध्ये. ह्या 5 घटकांपासून बनते तुमची भावनिक बुद्धिमत्ता. आता पेपर जो जशा प्रकारे MPSC किंवा UPSCने पॅटर्न बदललेला आहे ते कधीच आता स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारत नाहीत की भावनिक बुद्धिमत्तेचे जे 5 घटक आहेत त्याच्यावर हे स्पष्टीकरण द्या. आता ते प्रश्न विचारतात की हे जे 5 घटक आहेत भावनिक बुद्धिमत्तेचे ते प्रशासनात तुम्हाला कसे कामाला येतात. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला फक्त इमोशनल इंटेलिजन्स हे 5 घटक, भावनिक बुद्धिमत्तेचे घटक नाहीत लिहायचे, त्या प्रत्येक घटकाचा रोल काय. ओके, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते कसं कामाला येईल. आता एखाद्या अधिकाऱ्याला स्वतःचा नोकरीच आवडत नसेल, आंतरिक प्रेरणाच नसेल, तर कशाला ड्युटी जाऊन तो दुसऱ्यांना भावनिकरित्या प्रतिसाद देईल किंवा त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या योग्य प्रकारे वागेल. तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा जॉब आवडला पाहिजे. ओके, आंतरिक प्रेरणा पाहिजे. तुकाराम मुंडेंचे जर इतक्या ट्रान्सफर होत असतील तर त्यांचं मोटिवेशन राहील कसं नोकरी करण्यावर, आणि इतके ट्रान्सफर होत असतील. ओके, पण जर त्यांच्याकडे आंतरिक बळ आहे
आंतरिक प्रेरणा ही नोकरी करण्याची, मग तुम्ही कितीही ट्रान्सफर करा, काही करा, त्यांना तो फरक पडणार नाही. आणि नोकरीवर कुठेही पाठवा, ते त्यांची ड्युटी पूर्ण इफिशियन्सीने करणार, कार्यक्षमतेने करणार. आणि त्यांच्यासाठी जे लोक काम करतायत त्यांना पण ते भावनिकदृष्ट्या योग्य रीतीने वागवणार आणि सगळ्यांची क्षमता वाढवणार. सो प्रत्येक गोष्टीचा प्रशासनाशी काय संबंध, या दृष्टीने सर्व सिलेबस आपल्याला बघायचा आहे. आणि असे मी खूप सारे उदाहरणं देईन. सो त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. त्याच्यानंतर आहे कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व, की एखाद्या खाजगी क्षेत्रात जरी तुम्ही काम करत असाल तर तिथे यश मिळवायचं असेल तर तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता कशी कामाला येते, भावनिक बुद्धिमत्तेचे फायदे काय. त्याच्यानंतर प्रशासनात भावनिक बुद्धिमत्तेचा वापर, प्रशासनामध्ये भावनिक बुद्धिमत्ता कशी कामाला येते, दोन्हीचे मी अर्धा पॉईंट देईन. ओके. आणि याच्यामध्ये एक स्टडी झालेला आहे, एक लॉन्जिट्युडनल स्टडी सायकोलॉजीमध्ये म्हणतात त्याला. ओके. ज्याच्यामध्ये एका सायकोलॉजिस्टनी हे जे काही एका स्कूलमधली जी 400 मुलं होती त्यांचा 30-40 वर्षाचा स्टडी केला. लॉन्जिट्युडनल स्टडी त्याला म्हणतात, की 30-40 वर्ष म्हणजे काय, की जी मुलं तेव्हा लहान शाळेमध्ये असताना त्यांचे अकॅडमिक रेकॉर्ड कसे होते, की त्यांना शाळेमध्ये किती मार्क आले, त्यांचा रँक काय असायचा, आणि त्यांचे पीयर रिव्ह्यू म्हणजे मुलांचे एकमेकांबद्दलचे मतं काय होती त्यांची शाळेमध्ये, ते शिक्षकांची त्यांच्याबद्दल मतं काय होती, ते किती ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचे, स्पोर्ट्स, कल्चरल इव्हेंट वगैरे असे किती ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचे. तर हे सर्व तुमचा ठरवतं तुमची भावनिक बुद्धिमत्ता. हे सर्व ठरवतं तुमचं. त्याच्यावरून त्यांनी कॅल्क्युलेट केला त्या लोकांचा IQ अँड EQ म्हणजे तार्किक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता. सो अकॅडमिक रेकॉर्ड, त्यांना जे मार्क्स आलेले, ओके, किंवा त्यांना जे रँक्स आलेले शाळेमध्ये, त्याच्यावरून त्यांनी प्लॉट केला तार्किक बुद्धिमत्ता IQ. आणि हा किती कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचा, लोक त्याच्याबरोबर किती चांगले बोलतात, किंवा शिक्षकांनी त्याचे जे रिपोर्ट लिहून ठेवले त्याच्यावरून त्यांनी त्याचा इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता कॅल्क्युलेट केली. आणि त्याच्यावरून त्यांना ऑब्झर्व झालं की या सर्व लोकांमध्ये, ओके, ज्यांच्याकडे IQ जास्त होता त्याच्यापेक्षा ज्यांच्याकडे EQ म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता जास्त होती ते लाईफमध्ये जास्त सक्सेसफुल झाले. आणि त्याच्यामुळे भावनिक बुद्धिमत्ता, ओके, ही खूप कामाची आहे तुमच्या लाईफमध्ये पण एक सक्सेस मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी, आणि प्रशासनात पण ती भावनिक बुद्धिमत्ता खूप कामाची आहे. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेच्या समस्या. ओके. हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे भावनिक बुद्धिमत्तेच्या समस्या, की बऱ्याच वेळा मी सांगितलं की तुमच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता नसेल किंवा दुसऱ्याकडे जास्त भावनिक बुद्धिमत्ता असेल तर त्याचा वापर करून तो तुम्हाला मॅनिप्युलेट, ओके, करू शकतो. त्यालाच एक सायकोलॉजीमध्ये म्हणतात डम्पस्ट्रक इफेक्ट, की तुमचा विचार करण्याची क्षमताच पूर्ण नष्ट करू शकतो. मग एखादा नेता ज्याच्याकडे खूप जास्त भावनिक बुद्धिमत्ता आहे खूप जोरजोरात भाषण देऊ शकतो. आता मध्ये एका नेत्याच्या पुढेच त्याचे भक्त लोक बसलेले आणि नेत्याने जोरजोरात भाषण देत बोललं की पंडित नेहरू कधी गेलते का भगतसिंगला भेटायला, आणि सगळी जनता ओरडत होती नाही. अरे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनी पूर्ण एक चॅप्टर लिहिला भगतसिंगवर, की मी त्यांना भेटायला गेलो, त्यांची खूप वाईट परिस्थितीमध्ये त्यांना ठेवलेले, खूप हाल केले जात आहेत, त्यांचे खूप टॉर्चर केले जात आहेत, आणि मी जाऊन व्हाईसरॉयला भेटणार आहे, हा जो मॅटर आहे हा विषय चर्चा करणार आहे. सो हे जे हा जो पॉईंट होता की नेहरूंनी काय लिहून ठेवलेलं आहे त्याचा तार्किक दुसरा विचार न करता, ओके, नेत्याने एखादं चार्ज भाषण दिलं, एकदम मोटिवेशनल भाषण दिलं, भावनिकदृष्ट्या खूप लोकांना भडकवून टाकलं, तर लोकांची विचार करण्याची क्षमता IQ पूर्ण नष्ट होतो. मग त्या याच्यामध्ये एक रश्मिरथी एक जी कादंबरी आहे त्याच्यामध्ये एक लाईन आहे, ओके, रामधारी सिंग दिनकर त्यांनी लिहिलेला रश्मिरथी ग्रंथ, महाभारताला त्यांनी एका कवितेमध्ये लिहिलेला आहे, ओके, कि जब नाश मनुष्य पे छाता है पहले विवेक मर जाता है. ओके, की जेव्हा तुमची जी नाश ह्याची वेळ येते ना सगळ्यात पहिल्यांदा तुमचा विवेक संपतो. ओके, आणि एकदा विवेक संपला, विजडम संपला, ही भावनिक बुद्धिमत्ता गायब झाली की मग तार्किक बुद्धिमत्ता पण गायब होते आणि पूर्ण मनुष्याचा सर्वनाश होतो. सो भावनिक बुद्धिमत्तेचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत ते पण आपल्याला डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे मानवी मूल्य. ओके, सो त्याच्यामध्ये मूल्य प्रणाली म्हणजे काय, की मानवी मूल्य कोणते, आता त्या मूल्यांमध्ये मूल्य प्रणाली. सो कुठली कुठली मानवी मूल्ये आपल्या आयुष्यात आहेत, आणि ही जी मानवी मूल्य आहेत, ओके, ती मूल्य प्रणालीचा दुसऱ्या ज्या तशाच वेगवेगळ्या आपल्या पर्सनॅलिटीचे टाईप्स किंवा प्रकार आहेत किंवा गुणधर्म आहेत, की तुमचे भावनिक बुद्धिमत्ता असो किंवा वृत्ती असो किंवा तुमच्या आयडियाज, बिलीफ्स, मते असो, धारणा असो
किंवा स्वारस्य, तुमचे इंटरेस्ट असो, ह्या सर्वांशी मूल्य आणि त्यांचा काय परस्पर संबंध आहे तो आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सो मान्यता म्हणजे बिलीफ्स, आयडियाज, ओपिनियन, मूल्य म्हणजे व्हॅल्यूज, स्वारस्य म्हणजे तुमचे इंटरेस्ट, देन वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड, आणि वर्तन यांच्याबद्दल संबंध काय तो आपल्याला खूप डिटेलमध्ये बघायचा आहे. ओके, आणि सर्व गोष्टी तुमच्या स्टार्ट होतात त्या आयडियाज, ओपिनियन, बिलीफ्स, धारणाच पुढे जाऊन वृत्ती बनतात, धारणाच पुढे जाऊन मूल्य बनतात. ओके, सो मूल्य मी आधी सांगितले, मूल्य म्हणजे ती गोष्टी असतात ज्याच्यामुळे पूर्ण त्या माणसाचं व्यक्तिमत्व ठरवलं जातं. सो गांधींचा विचार केला की जे डोक्यात येतं की पहिला विचार जो येतो की सत्य आणि अहिंसा. आंबेडकरांचा विचार केला की जी सगळ्यात पहिली गोष्ट डोक्यात येते ते म्हणजे तुमची काय त्याला म्हणतात नॉलेज, एक टॅलेंट. बुद्धांचा विचार केला की जी विचार डोक्यात येतो एनलाइटनमेंट. महावीरांचा विचार केला की कैवल्य ज्ञान. सो एखाद्या व्यक्तीचा विचार केला जी तुमच्या डोक्यात पहिला संकल्पना येते म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्या गोष्टींनी डिफाईन होतं तर ती मूल्य मानली जातात. ओके, सो मूल्य आणि वृत्ती आणि वर्तन यांच्यातला परस्पर संबंध खूप टेक्निकल टॉपिक आहे, तेव्हाच मी तुम्हाला नीट सांगेन. देन मूल्यांचे प्रकार. ओके, तुम्हाला सिलेबसमध्ये एक 3-4 म्हणजे फक्त टॉपिक आहे की मोरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड्स. ओके, सो नैतिक आणि राजकीय वृत्ती किंवा नैतिक आणि राजकीय मूल्ये. पण मी क्लासमध्ये तुम्हाला 13-14 वेगवेगळ्या मूल्यांवर चर्चा करेन. ओके, मग त्याच्यामध्ये सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक मूल्य पण असू शकतात, सायंटिफिक टेम्पर, अशा प्रकारची. सो 13-14 मूल्यांचा आपण अभ्यास करणार आहोत खूप डिटेलमध्ये. मग आपण मूल्य का विकसित करतो आणि आत्मसात करतो, मग त्याच्यानंतर एक आपण चर्चा करणार आहोत की मूल्य आपण का घडवतो, का बनवतो, का आत्मसात करतो, का विकसित करतो, ह्याच्या मागे फायदा काय आपल्याला. ओके, आणि विकसित होऊ शकतात. ओके, तर ती किती दर्जापर्यंत विकसित होऊ शकतात आणि विकसित होतात, आत्मसात करू शकतो तर ते कुठून आत्मसात करू शकतो, कोण आपल्याला शिकवतं ही मूल्य. मग त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे सोशलायझिंग एजंट, सामाजिकीकरण करणारे घटक. आणि हे कुठले कुठले घटक आहेत तर 20-25 घटक मी तुम्हाला देईन, त्याच्यावर खूप सखोल चर्चा करू आपण. तर त्याच्यामध्ये विकसित आणि मूल्य विकसित कुठून करतो तर ते सामाजिकीकरण करणारे घटक आणि हे किती आत्मसात होऊ शकतात वगैरे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मग आज मूल्य प्रमाणित करण्यासाठी मापदंड काय आहे, त्यानंतर एक चर्चा आपण करणार की चलो मूल्य बरेच वेगवेगळी मूल्य आहेत. आता काही याच्यामध्ये मांसाहार करणे आणि मांसाहार न करणे दोन्ही साईडनी मूल्य आहे. तर योग्य काय, अयोग्य काय, लिव्ह इन रिलेशनशिप योग्य का अयोग्य. ओके, असे बरेच गोष्टी आहेत. मग कुठल्या बेसवर, कशावर, कुठल्या मापदंडकावर आपण ठरवायचं की मूल्य चांगले आहेत का वाईट आहेत. ओके, बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की आज आपली लोकांमधली मूल्य ढासळत चालली आहेत, त्याच्यावरही आपण एक चर्चा करणार आहोत की कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांची मूल्य आपल्या समाजातील मूल्य काळाबरोबर ढासळत आहेत का. न्यूजपेपरमध्ये एखादी बलात्काराची घटना आली, एखादा करप्शनमध्ये कुणाला अरेस्ट केलं, काही न्यूज आली की लगेच घरामध्ये चर्चा चालू होते, काका मामा बसलेले की लोकांची मेंटॅलिटी खराब होतीये, मूल्य ढासळत चाललेली आहेत वगैरे. सो ती पण आपण चर्चा करणार आहोत की खरंच मूल्य ढासळत चालली आहेत का. ओके, आणि खरंच आपले पूर्वीचे जे लोक होते त्यांची मूल्य आपल्यापेक्षा जास्त चांगली होती का, आणि जर खरंच चांगली असतील तर मग गौतम बुद्ध आणि महावीर कुणाला उपदेश देत होते नीट राहण्याचा, चांगलं राहण्याचा. ओके, वेदांताचे एवढे फिलॉसॉफर आहेत तुकाराम महाराजांपासून सगळे, ते कुणाला सल्ले देत होते नीट वागण्यासाठीचे. सो त्याच्यामुळे ही खूप मोठी डिबेट आहे आणि असे निगेटिव्ह मेंटॅलिटीने कुठल्या प्रश्नाची उत्तर लिहिची नाहीत. कुठलाही पॅरामीटर बघितला ओके तर बऱ्याच पॅरामीटरवर 80-90% आपली मूल्य जी आहेत ती ढासळत नाही आहेत, रादर आपल्या पूर्वजांपेक्षा आपली ती मूल्य जास्त विकसित झालेली आहेत. मग सिंपल तो स्त्रियांचे अधिकार असो, आपण कास्ट सिस्टीम ॲबॉलिश केली, हे वर्णवाद कमी करत आणलेला आहे. ओके, जातीवाद कमी करत आणलेला आहे. सो बऱ्याच अँगलमध्ये आपण विचार केला तर आपल्या समाजातली मूल्य ओके ही काळाबरोबर ढासळत नाही आहेत. सो त्याची चर्चा करू. तर मग आज जी मूल्य म्हणजे जसं साबरीमालामध्ये वादविवाद झाला की स्त्रियांना परमिशन मंदिरामध्ये येण्यासाठी द्यायची का नाही द्यायची, हिजाब असावा का नसावा, मग हे कोण ठरवणार, मूल्य आपण कुठून शिकतो. मग त्याच्यामध्ये बरेच सामाजिकरण करणारे घटक आहेत, धर्म आहे, जात आहे, तुमचे आदर्श व्यक्ती ज्यांना तुम्ही मानता, आदर्श व्यक्ती, रोल मॉडेल्स, किंवा शिक्षण, पुस्तकं वगैरे सर्वाकडून शिकतो. पण जर वादविवाद निर्माण झाला मूल्यांमध्ये तर कुठली मूल्य योग्य मानायची, कुठली मूल्य अयोग्य मानायची हे कसं ठरवणार, आणि ते ठरवण्यासाठी मापदंडक काय, तर त्याच्यासाठी एक मापदंडक आहे जो आज आपण बनवलेला आहे, तो म्हणजे संविधान. ओके, आणि संविधानच का मापदंड मानायचा, दुसऱ्या गोष्टी मापदंड का नाहीत मानायच्या त्याच्यावर पण मी खूप चर्चा करणार आहे.
पण त्याचा जस्ट एक पॉईंट सांगायचा म्हणून की बाकी जी पुस्तकं आहेत, मग हिजाब घालायचा का नाही, ओके, किंवा बाकी जे नियम आहेत ते 1,500, 2,000, 2,500 वर्षापूर्वी दिलेले नियम आहेत, ते त्या काळानुसार होते. ओके, पण 2,000 वर्षानंतरही आपण त्याच जुन्या नियमाने जर स्वतःला गव्हर्न करणार असो, ओके, चालवणार असो, ते तुमचा समाज, सोसायटी ही पूर्ण कोलॅप्स होऊ शकते. आणि त्याच्यामुळेच ओके, समाजाबरोबर आपण आपली मूल्य विकसित केली पाहिजेत. समाजाबरोबर वेळेबरोबर त्यांना बदललं पाहिजे. ओके, जसा मानवाची उत्क्रांती होती तशी मूल्यांची पण उत्क्रांती झाली पाहिजे. आणि ती जर नाही झाली तर हीच मूल्ये पूर्ण समाज बर्बाद करू शकतात. हे मिडल ईस्टमध्ये जो सगळा व्हायलन्स चाललेला वगैरे आहे, ओके, आणि त्याच्यामुळे ओके वेळेबरोबर मूल्य बदलणे हे खूप गरजेचं असतं. आता बऱ्याच वेळा मी क्लासमध्ये गांधीवाद शिकवतो, गांधींची नीतिशास्त्र शिकवतो. तर त्याच्यामध्ये एकदा गांधींनी रेल्वेला अपोज केलेला. ओके, आता गांधींनी रेल्वेला याच्यासाठी अपोज केलेला की त्यावेळी मुंबईचा एखादा प्लेगवाला पुण्यामध्ये, पुण्याचा प्लेगवाला नागपूरमध्ये, नागपूरचा प्लेगवाला नांदेडमध्ये, आणि सगळे आजार पसरत होते. आणि त्या काळी तुमचे दवाखाने किंवा जे अँटीबायोटिक्स होते, ओके, हे एवढे विकसित नव्हते झाले की आपण त्यांना रोखू शकतो. आणि त्याच्यामुळे जास्त लोक मरत होते. अननेसरी गरज नसताना इकडून तिकडे शहरामध्ये जायचं, फिरायला वगैरे, आजार पसरवायचे. आणि त्यामुळे गांधी म्हणले की रेल्वेमुळे जास्त लोक मरतायत, रेल्वेला बंद करा. ओके, किंवा रेल्वेला विरोध केला. पण गांधी जर आज असते, जेव्हा एवढे अँटीबायोटिक रिव्होल्युशन झालेलं आहे, पेनिसिलिन पासून सगळे मेडिसिन्स वगैरे खूप आलेले आहेत, तर मग आज गांधी म्हणले असते की कुठलीही काळजी करू नका, ओके, रेल्वे आहे तर असू द्या. सो गांधींचं पण कुठलं मत असेल, आंबेडकरांचं मत असेल किंवा गौतम बुद्ध महावीरांचं मत असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये वेळ, कुठल्या टाइम पिरियडमध्ये त्यांनी ती मतं दिलेली आहेत तेही समजून घ्यावं लागतं. आणि आज तशीच परिस्थिती आहे का, ओके, कारण मग आज तशी परिस्थिती नसेल आणि हे लोक जर आज परत जन्माला आले तर त्यांची मतं पण वेगळी असू शकतात. आणि त्याच्यासाठी हजारो वर्षापूर्वी काही पुस्तकं लिहिली गेली, त्याच्यानुसार आज योग्य अयोग्य आपण काही ठरवू शकत नाही. आणि आपल्याला त्याच्यासाठी जे मापदंड आहे तो पाहिजे जो आज आपली आजची परिस्थिती रिफ्लेक्ट करेल. ओके, आणि त्याच्यासाठीच आपण संविधान हे जे मापदंड बनवलेलं आहे. त्याच्यानंतर कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्थांची मूल्य संक्रमणात भूमिका ते डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर मूल्य निश्चित करण्याची समस्या आणि भारतातील संस्थात्मक विकासाचा अभाव यांच्यातील वादविवाद, हाही खूप मोठा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो मी क्लासमध्ये तुमच्याशी डिटेलमध्ये डिस्कस करेन. तर याच्या टॉपिकचं म्हणणं काय आहे की मूल्य निश्चित करण्याची समस्या आणि भारतातील संस्थात्मक विकासाचा अभाव. आता तुम्ही कधी पण न्यूजपेपरमध्ये एखादी न्यूज आली तर क्राईम रिलेटेड, करप्शन रिलेटेड, बलात्कारा वगैरेची काही न्यूज आली तर मी सांगितलं इंडियामध्ये लगेच मूल्यांवर चर्चा चालू होते की लोकांची मूल्यच खराब आहेत. ओके, ढासळत चाललेले आहेत मूल्य, आणि त्याच्यामुळे हे सर्व क्राईम, ह्या सर्व गोष्टी वाढलेल्या आहेत. पण आपण ओके हे जे संस्थात्मक विकास जो आहे ना याच्यावर भरच देत नाही. ओके, संस्थात्मक विकास करण्यावर भरच देत नाही. आणि याचंच मग नुकसान की संस्थात्मक विकास करण्यावर भर न दिल्यामुळे ओके आपण फक्त मूल्यांची चर्चा करत बसलो तर प्रश्न हे सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. ओके, म्हणजे काय, जर मी जे सांगितलेलं की बरीच मुलं आपल्या गावागावातली ओके सेम मूल्य आत्मसात केलेले असतात आयुष्यभर, एकाच गावात राहून, एकाच समाजात राहून, पण जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये जातात आणि जे आर्मीमध्ये जातात खूप सारा फरक पडतो. ओके, मग जे आर्मीमध्ये जातात, ओके, त्यांचे जसे आर्मी ॲज अ इन्स्टिट्यूट मेंटेन केलेलं, एक संघटना बनवली और घडवली आहे, आणि पोलीस डिपार्टमेंट एक संघटना घडवलेली आहे. ओके, दोन्हीमध्ये खूप जास्त फरक आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा की संस्थात्मक विकास ओके हे पण करणं गरजेचं आहे. संस्था अगर चांगली घडवली तुम्ही तर लोक किती अनैतिक असतील किंवा चुकीची मूल्य घेऊन जरी आली तरी त्यांना कुठली अनैतिक गोष्ट करायला, चुकीची गोष्ट करायला जागाच राहिली नाही पाहिजे. ओके, इतके कडक तुमचे नियम, कायदे सर्व असलं पाहिजे, त्याचं नियमन झालं पाहिजे. तर मग किती एखादा IAS IPS हा क्रिमिनल मेंटॅलिटीचा असेल तरी काही वाईट करू शकणार नाही. आणि जे खूप ऑनेस्ट असतील त्यांनाही संघटनेचा पूर्ण सपोर्ट मिळाला पाहिजे. आणि ह्याच डिबेटला इथिक्समध्ये, नागरी सेवा मूल्यामध्ये किंवा प्रशासकीय नीतिशास्त्रात मी म्हणतो इथिकल कॉम्पिटन्स आणि इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर. तर इथिकल कॉम्पिटन्स नैतिक क्षमता, इथिकल इन्फ्रास्ट्रक्चर नैतिक पायाभूत सुविधा. तर त्याचा जो कन्सेप्ट आहे तोच आपल्याला बघायचा की मूल्य निश्चित करण्याची समस्या आणि भारतातील संस्थात्मक विकास त्याच्यातील. त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे की भारतीय प्राच्य विद्यावादी मूल्ये विरुद्ध पाश्चात्य पश्चिमवादी मूल्ये. तर हे जे आहेत भारतीय मूल्य विरुद्ध पाश्चात्य मूल्य, तर हे आता जागतिकीकरण चालू आहे. ओके, आणि जागतिकीकरणाचाच परिणाम आहे
की मग जलीकट्टू बंद करा, जलीकट्टूमध्ये प्राण्यांचे अधिकारांवर गदा येते किंवा त्यांना प्राण्यांना टॉर्चर वगैरे केलं जात आहे. आणि पेटा वगैरे ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यावर क्रिटिसिझम होतं की ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत पेटा वगैरे ओके ह्या सगळ्या युरोपियन आहेत आणि ती त्यांची मूल्य आपल्यावर लादत आहेत किंवा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू नका. ओके हे जे सारे इश्यू चालू आहेत तर मग व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेटच करू नका कारण ही पाश्चिमात्यकरण चालू आहे. ओके ही पाश्चिमात्य मूल्य आहेत. अरे प्रॉब्लेम की तुम्हाला जर गर्लफ्रेंड मिळत नसेल आणि मग दुसऱ्यांनी का व्हॅलेंटाईन सेलिब्रेट नाही करायचा. हे वादविवाद जे केले जातात की पाश्चात्य मूल्य आणि भारतीय मूल्यांमध्ये, आणि हा आजचा वादविवाद नाहीये, तो 1830 इंग्रज आले तेव्हापासून झालेला आहे की वेस्टर्न एज्युकेशन इंडियन एज्युकेशन. ओके गुरुकुल मध्ये जे दिलं जाणारं एज्युकेशन का वेस्टर्न किंवा इंग्रज आपली समाज सुधारणा करतायत आणि चुकीचं करतायत. आपला समाजाचं आपला प्रश्न आहे, इंग्रजांनी याच्यात ढवळाढवळ करू नये. तर हा जो कॉन्फ्लिक्ट आहे वेस्टर्न अँड ईस्टर्न व्हॅल्यूचा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑसिडेंटल, वेस्टर्न ऑसिडेंटल सी फॉर कॅनडा, ओरिएंटल आर फॉर रिजनल म्हणजे इंडियन, असं लक्षात ठेवा. त्यालाच म्हणतो पाश्चात्य मूल्य आणि भारतीय मूल्य. तर खूप मस्त टॉपिक आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये करूया आपण. त्यांच्यामध्ये काय कॉन्फ्लिक्ट चालू आहे, कुठली कुठली मूल्य आहेत, आणि याच्यामध्ये पण निगेटिव्ह उत्तर लिहायची नाही की पाश्चात्य मूल्य सब वाईट आहेत आणि भारतीय मूल्यांचा विकास करा. ओके नो, भारतामध्ये जितक्या पण सुधारणा झाल्या त्याच्यात इंग्रजांचा पण तेवढाच भाग होता. आणि त्याच्यानंतर आज पण ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये जागतिकीकरणाचा खूप जास्त फायदा आहे. ओके जागतिकीकरण आहे म्हणून तर एवढ्या नोकऱ्या आहेत आणि शांती आहे, एवढा पैसा देशामध्ये येतोय. ओके आणि कुठलीही गोष्ट जी लोकांना कम्फर्टेबल वाटेल, चांगली वाटेल, ते दोन्ही साईडनी आत्मसात केली जाते. मग आपल्याला त्यांची वेस्टर्न फॅशन जर चांगली वाटत असेल जीन्स टी शर्टची ते आपण घालतोय आणि त्यांना आपला योगा आवडत असेल तर ते योगा करतायत. सो ही बोथ द वे प्रोसेस चालते. त्यामुळे तुम्ही निगेटिव्हिटी आन्सरमध्ये दाखवायची नाही. आणि जेव्हा आपण चर्चा करू तुम्हाला क्लिअरमध्ये याच्याबद्दल आयडिया येईल, डिटेलमध्ये आपण ते स्टडी करूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा मनोवृत्ती. सो मनोवृत्ती म्हणजे काय. ओके मनोवृत्तीची रचना किंवा वृत्तीचे ABC मॉडेल. ओके सो मनोवृत्ती म्हणजे काय किंवा मनोवृत्तीची रचना या वृत्तीचे ABC मॉडेल. सो व्हॅल्यूज मूल्य आणि मनोवृत्ती ॲटिट्यूड दोन्हीमध्ये कोर फरक आहे की व्हॅल्यू ज्या असतात ना त्या खूप जनरल असतात. तुमच्याकडे एखादी व्हॅल्यू असेल ना पंक्च्युअलिटी तर ती दर ठिकाणी येते, जनरलाइज असते. ओके मग तुम्ही डेटवर जाचाल, क्लासला जाचाल, मूवीला जाचाल, मित्रांना भेटायला जाचाल, प्रत्येक गोष्ट तुम्ही टाईमवर करचाल. ओके पण तुमचे जे मनोवृत्ती असतात ना त्या ऑब्जेक्ट स्पेसिफिक ह्या कशाच्या तरी संदर्भात असतात. ओके तर मी फक्त क्लासला वेळेवर जातो तर क्लास हा एक ऑब्जेक्ट झाला आणि त्याच्या बाबतीत फक्त मी पंक्च्युअल असणार आहे. बाकी आयुष्यामध्ये मी वक्तशीरपणा ओके पाळणार नाही किंवा माझ्याकडून होणार नाही. झाला तर एखाद्या वेळी चुकून गेलो टाईमवर तर गेलो, तर मग ती तुमची मनोवृत्ती झाली. ओके मूल्य असतील तर तुमची पूर्ण आयुष्य, तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यानुसार चालतं. आणि त्याच्यामुळे मूल्य आणि वृत्तीमध्ये जो बेसिक फरक आहे, पण खूप अजून डिटेलमध्ये फरक आहेत ते मी तुम्हाला तेव्हाच एखादा एक्झाम्पल खूप सारे एक्झाम्पल देऊन डिटेलमध्ये सांगेन. मग त्याच्यानंतर मनोवृत्तीची रचना, वृत्तीचे ABC मॉडेल. जसं आत्ता सांगितलं की भावनिक बुद्धिमत्तेची रचना काय आहे तर त्याचे जे 5 घटक होते. ओके सहवेदना, देन भावनांचे नियमन, आंतरिक प्रेरणा, सामाजिक कौशल्य वगैरे. तसं ओके ॲटिट्यूड मनोवृत्ती पण तुमचे 3 घटकांची बनलेली आहे ज्याला म्हणतो ABC मॉडेल ऑफ ॲटिट्यूड. A अफेक्शन, B बिहेवियर, C कॉग्निशन. तर A अफेक्शन म्हणजे इमोशन भावना. ओके B बिहेवियर म्हणजे तुमची वृत्ती जे किंवा जी वृत्ती आहे ती तुमच्या आचरणात येण्यामागे तुम्हाला पुश करते, ज्याला बिहेवियरल डिस्पॉझिशन म्हणतात. ओके की भावनांच्या वृत्ती तुम्हाला ती कृती करण्यामध्ये जी एनर्जी देते. ओके त्यालाच म्हणतात बिहेवियरल डिस्पोजिशन. ओके की आचरणासाठी जे तुम्हाला बळ प्रोव्हाइड करते वृत्ती, हा दुसरा घटक येतो. आणि तिसरा आहे तुमचा कॉग्निशन, धारणा, विचारसरणी, मत. ओके तर ही तुमची मतं, जी विचारसरणी, तुमची धारणा आहे ना त्याच्यामध्ये जेव्हा भावना जोडल्या जातात, अफेक्शन, कॉग्निशन आणि अफेक्शन A आणि C आला, आणि ह्याच्या दोन्हीमुळे तुम्हाला एनर्जी मिळते की ते आचरणात आणण्यासाठी, आणि ती एनर्जी पण जनरेट झाली तुमच्यामध्ये तर बिहेवियरल डिस्पॉझिशन पण आले. आणि मग ABC मॉडेल म्हणजे मनोवृत्तीचे ते ABC मॉडेल कंप्लीट तुमच्यामध्ये ती वृत्ती पूर्णपणे अवतरली आहे किंवा विकसित झाली आहे. त्याच्यानंतर मग मनोवृत्तीचे कार्य काय. सो वृत्तीचे कार्यात्मक मॉडेल हे पण एक गोष्ट आहे, एक टॉपिक आहे महत्त्वाचा.
की ह्या वृत्ती आपण का विकसित करतो, ह्याचा आपल्याला फायदा काय. ओके, तर ह्याचे 4 फायदे आहेत मनोवृत्ती विकासाचे. ते तुम्हाला तेव्हा टेक्निकल पार्ट आहे तेव्हा डिटेलमध्ये सांगेन. ओके, सो नॉलेज फंक्शन, इगो डिफेन्सिव्ह फंक्शन, सेल्फ एक्सप्रेसिव्ह फंक्शन, युटिलिटरियन फंक्शन. सो ह्या 4 कारणं जी आहेत, टेक्निकल पार्ट आहे खूप, त्यामुळे आता मी नाही सांगू शकत त्याच्याबद्दल डिटेल. आणि हे 4 मनोवृत्तीची कार्य आहेत आणि याच्यामुळेच आपण मनोवृत्ती विकसित करतो, घडवतो, बनवतो. त्याच्यानंतर मनोवृत्तीची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म. मग मनोवृत्तीचे काही गुणधर्म आहेत का, तर हो, मनोवृत्तीचे 2 महत्त्वाचे गुणधर्म आहेत. खूप आहेत 4-5, पण 2 वर मी आता चर्चा करेन किंवा शॉर्टमध्ये सांगेन. एक आहे की मनोवृत्तीमध्ये ओके तुमची डिग्री असते आणि मनोवृत्तीमध्ये व्हॅलन्स आणि डिग्री म्हणजे इंटेन्सिटी 2 प्रकारे मनोवृत्ती असते. तर मनोवृत्तीमध्ये व्हॅलन्स म्हणजे मनोवृत्ती जी आहे ती तुमची एकतर चांगली किंवा वाईट, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशी असू शकते. आणि दुसरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, चांगली वाईट मनोवृत्ती, तर त्याच्यामध्ये किती चांगली, किती प्रमाणात चांगली आणि किती प्रमाणात वाईट, ओके, हे पण मनोवृत्तीचे गुणधर्म आहे. तर त्याच्यामध्ये काही खूप चांगल्या गोष्टी पण खूप जास्त लेवल असू शकतात किंवा एखादा माणूस वाईट हा पण खूप जास्त लेवलला वाईट असू शकतो. खोटं बोलणं एखाद्याची मनोवृत्ती असेल, पण छोटे मोठे फक्त खोटं बोलत असेल तो, ओके, किंवा किती जास्त खोटं बोलतो, प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतो. सो मनोवृत्तीचे पण असे बरेच गुणधर्म आहेत, ते आपण तेव्हा बघूयात. वृत्ती आणि वर्तन यांच्यातील संबंध हा एक खूप मोठा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट इंटरेस्टिंग टॉपिक आहे की बऱ्याच मनोवृत्ती असून पण वर्तनात का येत नाहीत. ओके, मी मनोवृत्तीच्या ABC मॉडेलमध्ये तुम्हाला काय सांगितलं की अफेक्शन म्हणजे भावना, कॉग्निशन म्हणजे विचारसरणी, धारणा, आणि बिहेवियरल डिस्पॉझिशन की बिहेवियर करण्यामागचे बळ, ओके, कृती मागचं बळ जे आहे ते बळ वृत्ती देतात. पण ते नुसतं बळ देतात, त्याच्यामुळे ती वृत्ती आचरणात येईल त्याचा काही संबंध नाही. सो वृत्तीच्या विरोधी पण पूर्ण आचरण होऊ शकतं, काउंटर ॲटिट्यूडनल बिहेवियर. म्हणजे का होतं, त्याच्यामध्ये का गॅप आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वृत्ती तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सनी बनतात, स्वतःच्या एक्सपिरियन्सनी बनतात, त्या जास्त आचरणात येतात. ओके, मग तुम्हाला कितीतरी ॲडमध्ये दाखवलं ओके की बाईकवर ॲक्सिडेंट होत आहेत, डोकी फुटतायत, लोक मरतायत, तरी तुम्ही हेल्मेट नाही घालणार. पण एकदा घसरून स्वतःचं डोकं आपटलं आणि चांगले 1-2 आठवडे हॉस्पिटलमध्ये काढले, त्याच्यानंतर जी मनोवृत्तीचा विकास होईल, ओके, हेल्मेट तुम्ही प्रत्येक ठिकाणी सगळीकडे जाताना घालणारच. सो मनोवृत्ती ज्या तुम्ही स्वतःच्या अनुभवातून शिकता त्या जास्त कृतीमध्ये येतात. आणि असे अनेक वेगवेगळे घटक आहेत जे हा जो गॅप आहे की वृत्ती आणि आचरणामधला, ओके, तो फील करतात. मग असे कुठले घटक आहेत आणि ह्या घटकांमुळे कसं वृत्ती आणि आचरणामधले काय परस्पर संबंध आहे तो आपल्याला चर्चा करायचा आहे डिटेलमध्ये. त्यानंतर मनोवृत्तीच्या निर्मिती आणि बदलाचे सिद्धांत, आणि हा खूप सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे ह्याच्यामध्ये की मनोवृत्ती आपण कुठून विकसित करतो, कशी विकसित होते, आणि त्याच्यामध्ये त्याचे बदल करायचे असतील, ओके, ॲटिट्यूडल थिअरीज ऑफ ॲटिट्यूड चेंज. सो थिअरीज ऑफ ॲटिट्यूड फॉर्मेशन, मनोवृत्तीची निर्मिती फॉर्मेशन, आणि ॲटिट्यूड चेंज, ओके, थिअरीज ऑफ ॲटिट्यूड चेंज, असे 2, मनोवृत्तीची निर्मिती आणि मनोवृत्तीतील बदल, ॲटिट्यूड फॉर्मेशन अँड चेंज, ह्या थिअरीज. आणि याच्यामध्ये मी क्लासमध्ये तुम्हाला 13 थिअरीज देऊ शकतो ॲटिट्यूड फॉर्मेशनच्या. ओके, क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करू. खूप टेक्निकल थिअरी आहे त्यामुळे आता मी त्याच्यावर चर्चा किंवा सांगू शकत नाही. पण ऑपरंट कंडिशनिंग, क्लासिकल कंडिशनिंग, तुमचे रोल मॉडेल्स, देन इमिटेशन लर्निंग, ऑब्झर्वेशन लर्निंग, सोशल लर्निंग, पर्झुएजिव्ह कम्युनिकेशन, कॉग्निटिव्ह रेझोनन्स थिअरी, या इंग्लिशमधल्या थिअरीज आहे, पण त्याला मराठीमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये खूप इझीमध्ये खूप सारे एक्झाम्पल देऊन शिकवेन. सो मनोवृत्ती कशा बनतात आणि ते कशा बदलायच्या हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच केस स्टडीमध्ये तुम्हाला डायरेक्ट पूर्ण एक केस स्टडी दिली जाते. तर एकदा एक केस स्टडी दिलेली UPSCने की तुम्ही एका गावचे सरपंच आहात आणि त्या गावामधल्या शाळेमध्ये प्राध्यापकाने एक दलित स्त्रीला मिड डे मील जे आहे त्याच्यासाठी कुक बनवलेलं शाळेमध्ये. मग ते मिड डे मीलमध्ये तिला कुक बनवलेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्या मिड डे मीलमध्ये तुमचे जे लोक आहेत, हायर कास्टची जी लोक आहेत गावातली, त्यांनी स्वतःच्या मुलांना शाळेत पाठवायचं बंद केलं. तर मग ॲज अ सरपंच तुम्ही हा प्रश्न कसा हाताळचाल आणि त्याच्यासाठी काय काय करचाल, आणि लोकांची ही जी मनोवृत्ती आहे ते बदलण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करचाल, काय काय उपाययोजना करचाल, असा जो प्रश्न होता. त्याच्यामध्ये मग ह्या सर्व थिअरीज तुम्हाला तिथं लिहायच्या आहेत की मनोवृत्ती कशी बदलली जाऊ शकते, काय काय केलं जाऊ शकतं वगैरे. सो
अशा प्रकारचे बरेच प्रश्न जे येतात, ओके, त्याच्यामध्ये हा टॉपिक खूप कामाला येतो. ओके, सो 2-3 तास फक्त हा एकच सब टॉपिक आपल्याला बघायचा आहे की मनोवृत्तीच्या निर्मिती आणि बदलाचे सिद्धांत. ओके, त्याच्यानंतर रूढिवाद आणि पूर्वग्रह. ओके, सो रूढिवाद आणि पूर्वग्रह, आता हा जो टॉपिक आहे तो सिलेबसमध्ये मेन्शन नाहीये, पण याच्यावर खूप UPSCने पण प्रश्न विचारलेले आहेत. आत्ता जी तुम्हाला मी केस स्टडी सांगितली की शाळेमध्ये एका दलित महिलेला तिथे स्वयंपाक बनवायला ठेवल्यावर मुलांना पाठवायचं बंद केलं काही जातीतल्या लोकांनी. तर ही जी गोष्ट आहे, ही जी केस स्टडी आहे ती स्टिरियोटाइप प्रिज्युडाइसवर आहे. सिलेबसमध्ये कुठेच मेन्शन नाही आहे स्टिरियोटाइप प्रिज्युडिसचा, तरी पण त्यांनी हा प्रश्न विचारला. तर हा जरी सिलेबसमध्ये मेन्शन नसला तरी इनडायरेक्टली हा टॉपिक सिलेबसमध्ये मेन्शन आहे. तर तुमच्या ज्या वृत्ती आहेत ना, आत्ता जो आपण टॉपिक बघितला मनोवृत्ती, ह्या मनोवृत्ती ह्या ऑब्जेक्ट स्पेसिफिक असतात. मी सांगितलं कशा तरी संदर्भात असतात. मग मला सापांची भीती वाटते तर सापांबद्दल, किंवा मला कॉक्रोचेसची किळस येते तरी किळस येणे ही पण मनोवृत्ती आहे आणि तो कॉक्रोच त्याच्या संदर्भात तो ऑब्जेक्ट आहे. पण मग तुम्हाला जसे प्राण्यांबद्दल एखाद्या, मला हा मरून शर्ट आवडतो, पिंक कलर आवडतो, तर पिंक कलर हा एक संदर्भ झाला, ऑब्जेक्ट झाला. आणि पिंक कलर, ओके, गुलाबी रंगा संदर्भात किंवा मरून रंगा संदर्भात माझी मनोवृत्ती की मला तो आवडतो, म्हणजे चांगला आवडीची मनोवृत्ती आहे. सो मनोवृत्ती तुमच्या प्रत्येक गोष्टी संदर्भात असतात. मग तशाच तुमच्या मनोवृत्ती, ओके, ह्या समाजा बाबतीत पण असतात. आणि एखाद्या समाजाबद्दल तुमची मनोवृत्ती चांगली असेल, पॉझिटिव्ह, ओके, की मला पारशी लोक खूप आवडतात, एवढे इंडियामध्ये बिझनेस रन करतात आणि लोकांना नोकऱ्या मिळवून देतात. हे टाटा कंपनी एक एक्झाम्पल, अदर पुनावाला वगैरे, आणि त्याच्यामुळे मला हे लोक खूप आवडतात. तर हे चांगलंच एका समाज, पारसी समाज झाला आणि त्याच्याबद्दलची माझी मनोवृत्ती चांगली आहे. पण त्याच प्रकारे, ओके, माझ्या ह्याच्यामध्ये जर एखाद्या समाजाबद्दल घृणा असेल, वाईट मनोवृत्ती असेल, निगेटिव्ह मनोवृत्ती असेल, तर त्याच मनोवृत्तींना, ओके, मानसशास्त्रात एक वेगळी टर्म आहे, एक वेगळा संकल्पना त्याच्यासाठी आहे, आणि त्यालाच म्हणतो आपण पूर्वग्रह, प्रिज्युडिस. ओके, आणि त्याची सुरुवात होते रूढिवाद, स्टिरियोटाइप. सो रूढिवाद आणि पूर्वग्रह, स्टिरियोटाइप अँड प्रिज्युडिस. आणि हा जो टॉपिक आहे हा म्हणजे एक मनोवृत्तीचाच एक भाग आहे. पहिला जो टॉपिक आहे त्याचाच एक भाग आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा सेपरेटली पूर्णपणे अभ्यासात बघायचा आहे. खूप सखोल चर्चा करू. मग रूढिवाद म्हणजे काय, स्टिरियोटाइप, पूर्वग्रह म्हणजे काय, ह्याच्यामध्ये खूप टेक्निकल कन्सेप्ट आहेत, टेक्निकल डेफिनेशन्स आहेत त्यांच्या, त्याच लिहिल्या पाहिजेत तुम्ही. मनाने काहीतरी लिहून फायदा नाही, इथे मार्क येत नाही. जर 100 मार्क येतील पेपरमध्ये, पण जर टॉप करायचं असेल तर 150 मार्क लागतात, आणि 150 मार्क पाहिजे असतील तर ह्या सगळ्यांच्या एक वेल डिफाईन्ड डेफिनेशन्स आहेत. ओके, क्लिअर कट संकल्पना आहेत, आणि मी ज्या त्या क्लासमध्ये शिकवेन त्याच एक वाक्य न वाक्य सेम तशाच तुम्हाला लिहाव्या लागतील. ओके, कुठल्याही स्वतःला मानसशास्त्राचा कुठला तरी मोठा अभ्यासक समजायचं नाही, किंवा स्वतःला कुठला तत्वज्ञानी गौतम बुद्ध महावीर समजायचं नाही आणि उत्तर लिहायची नाहीत. दर ठिकाणी उत्तर लिहिताना, ओके, गौतम बुद्धांच्या मतानुसार, महात्मा गांधींच्या मतानुसार, आंबेडकरांच्या मतानुसार सगळी उत्तरं त्यांनी जी लिहिली, त्यांनी दिलेली आहेत त्यांचा संदर्भ वापरून लिहायचा, तर चांगले मार्क नक्की येतील. नंतर सामाजिक संघर्ष आणि पूर्वग्रह निर्मितीचे घटक. मग हे प्रिज्युडाइसेस का बनतात, ओके, ह्याच्यातून सामाजिक संघर्ष कसा उद्भवतो, मग हे पूर्वग्रह कसे बनतात, मग त्याचे मी तुम्हाला 12-13 फॅक्टर्स देईन, थिअरीज देईन. ओके, फ्रस्ट्रेशन, ॲग्रेशन, हायपोथेसिस, असे पर्सनॅलिटी फॅक्टर्स पण असतात काही, ऑथॉरिटेरियन पर्सनॅलिटी वगैरे. तर अशा मी 12-13 थिअरीज देईन. टॅक्सफेल्स थिअरी ऑफ सोशल कॅटेगरायझेशन, शेरिफ्स थिअरी ऑफ सुपर ऑर्डिनेट गोल क्रिएशन, ह्या ज्या सायकोलॉजीला टेक्निकल थिअरी आहेत त्या मराठीमध्ये खूप इझीमध्ये मी शिकवेन त्या. तर ह्या ज्या आहेत की अशा 12-13 थिअरीज देईन. हे पूर्वग्रह निर्मितीचे कारण काय, मग त्याच्यावर कुठलाही प्रश्न आला एखादा स्टिरियोटाइप, प्रिज्युडाइस, रूढिवाद, पूर्वग्रहावर, त्या सर्व थिअरी टेक्निकलवाल्या लिहायच्या आहेत, मनाने काही लिहायच्या नाहीत. ओके, आई वडिलांच्या सांगण्यामुळे रूढिवाद आणि पूर्वग्रह जन्माला येतो, हो येतो, ती एक थिअरी आहे, पण त्याच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स, खूप महत्त्वाच्या थिअरीज आहेत, त्या टेक्निकलवाल्या जास्त लिहायच्या तर जास्त मार्क मिळतील. कारण आई वडिलांमुळे रूढिवाद आणि पूर्वग्रह जन्माला येतात, धर्मामुळे येतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्येकजण ते उत्तर लिहिणार आहे. तुम्हाला चांगले मार्क पाहिजे असतील तर त्याच्यापेक्षा पुढचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि भारतीय समाजात प्रचलित असलेले पूर्वग्रह, मग भारतीय समाजात कुठले कुठले पूर्वग्रह प्रचलित आहेत, जातीयवाद आहे, वर्णवाद आहे, ओके, भाषावाद आहे. तर हे जे सगळे जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, हे सगळे जे पूर्वग्रह आहेत ते पण आपल्याला अभ्यासायचे आहेत.
आणि त्याच्यानंतर पूर्वग्रह हाताळण्यासाठी मानसशास्त्रीय धोरणे. आणि हे जे पूर्वग्रह आहेत ते हाताळायचे असतील, तुम्हाला बदलायचे असतील, म्हणजे पूर्वग्रह कुठून जन्माला येतात, त्याची निर्मिती काय, त्याचे 12-13 फॅक्टर. पण आता निर्मिती होते तर मग तेवढंच अभ्यास करून फायदा नाही, ते आता बदलायचे कसे. तर जसे मनोवृत्ती बदलायचे मी तुम्हाला सांगितलं, 13 थिअरीज तुम्हाला देईन मनोवृत्ती परिवर्तन करण्यासाठी, ओके, बदलण्यासाठी. सेम वे पूर्वग्रह प्रिज्युडायसेस पण कसे बदलायचे, कसे हँडल करायचे, त्याच्यासाठी पण मी तुम्हाला मानसशास्त्रातल्या 10-12 थिअरीज संकल्पना देईन. आणि पेपरमध्ये जशी या दलित कुकचा जे क्वेश्चन होता, ओके, शाळेमध्ये दलित कुक अपॉइंट केल्यामुळे मुलांना पाठवायचं बंद केलं काही जातीतल्या लोकांनी. हा जातीयवादावर केस स्टडी आहे. आणि मग जातीयवादावर जी केस स्टडी आहे म्हणजे एक प्रिज्युडिस आहे, तो पूर्वग्रह आहे. तर मग हे जातीयवादाचा पूर्वग्रह तुम्ही कसा हाताळणार, काय उपाययोजना करणार, त्यासाठी मी थिअरीज देईन. आणि ह्याच थिअरी लिहिच्या, मनाने काहीतरी उत्तरामध्ये लिहायचं नाही की सर पण मी हे करेन ते करेन. जे पण उत्तर लिहिचाल त्याला काहीतरी सायंटिफिक बॅकिंग पाहिजे, एक सायकोलॉजीतली थिअरीचा सपोर्ट पाहिजे, त्याचं आर्ग्युमेंट त्याला सपोर्टमध्ये पाहिजे, जस्टिफिकेशन पाहिजे. मनाने काही लिहायचं नाही. तर ह्या ज्या थिअरीज आहेत त्या आपण डिटेलमध्ये बघूया. खूप उत्तरं तुम्ही व्यवस्थित तुम्हाला लिहिता येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे सामाजिक अनुनय आणि सामाजिक प्रभावाचे सिद्धांत. ओके, सो आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो सामाजिक प्रभाव आणि अनुनय, सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्ज्युएजन. हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर UPSCने सेक्शन ए मध्ये बरेच प्रश्न विचारलेले, त्यामुळे MPSC पण तुम्हाला खूप प्रश्न या टॉपिक संदर्भात पण विचारेल. तर त्याच्यामध्ये सामाजिक प्रभाव, सोशल इन्फ्लुएन्स, तर त्याचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू की हा नक्की टॉपिक आहे तर काय. तर बऱ्याच गोष्टी ज्या आपण करतो, जर आपल्या आजूबाजूला लोक असतील तर त्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो. आणि मग लोकांच्या असण्यामुळे, त्यांच्या प्रभावामुळे एकतर आपले कृती करण्याची क्षमता वाढते किंवा कमी होते. मग त्याचा एक सगळ्यात सोपं एक्झाम्पल, उदाहरण म्हणजे तुम्ही क्रिकेट वगैरे खेळत असाल. आता मध्ये जे IPL मॅच होती कोविडमध्ये, ते बायो बबलमध्ये होती, फक्त लोकांचा आवाज त्या स्टेडियममध्ये रेकॉर्ड केला गेलेला. तर अशा ठिकाणी क्रिकेट सारख्या मॅचमध्ये जिथे चार्ज ॲटमॉस्फिअर पाहिजे, हजारो लाखो लोक बघणारे पाहिजेत, तिथे सपोर्ट करणारे पाहिजेत, रादर गोंगाट असेल तर मग क्रिकेट खेळायला पण, ओके, खेळणाऱ्यांना त्यांची क्षमता अजून वाढते, प्रोडक्टिव्हिटी वाढते. पण एखादी चेस सारखी गेम असेल आणि तिथं खूप सारा लोक असतील, गोंगाट असेल, तर ती चेसमधली क्षमता तुमची कमी होते. सो सोशल इन्फ्लुएन्स की लोकांचे आपल्यावर काय प्रभाव आहे, की आपल्या लोकांवर काय प्रभाव होतोय, दोन्ही प्रकारे समजून घेणे खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा नोकरी करताय तर मग कुठली गोष्ट, हे सर्व टॉपिक आहेत, वृत्ती, मूल्ये वगैरे, हे का आपल्याला अभ्यासायचे आहेत, हा पेपर का आहे, ते तुम्ही नीट समजून घेतलं ना तर मार्क खूप चांगले येतील. आता ह्या मनोवृत्तीचा टॉपिक आपण बघितला. आता इंडियाच्या लोकांमध्ये जेव्हा सिग्नल असतो तो ग्रीन असतो, मग येलो असतो, मग रेड होतो. तर ग्रीन सिग्नल येलो झाला म्हणजे याचा अर्थ काय, की तुम्ही आता स्पीड कमी करा आणि गाडी थांबवा. ओके, तुम्हाला वॉर्निंग आहे स्पीड कमी करायला. पण हे एक्सपेक्टेड हे होतं सिग्नल बनवण्यामध्ये. पण इंडियाचे लोक काय करतात की सिग्नल येलो झाले दिसलं तर अजून स्पीड करतात गाडी. ओके, म्हणजे लोक कुठल्या गोष्टीला कसा प्रतिसाद देतील किंवा कशा प्रकारे त्याच्याशी ते त्याच्याबद्दल वागतील, कुठली वृत्ती बनवतील, ओके, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हे सामाजिक प्रभाव आणि अनुनय, आणि मग असं झालं असेल तर त्यांना कसं त्यांचं मन परिवर्तन करणं, एक पर्ज्युएजन, ओके, पर्ज्युएजन टेक्निक ज्याला म्हणतो ते पण खूप गरजेचं आहे, अनुनय टॉपिक. आणि त्यामुळे सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्ज्युएजन हा जो टॉपिक आहे, तर त्याच्यामध्ये सामाजिक अनुनय आणि सामाजिक प्रभावाचे सिद्धांत. ओके, तर सामाजिक अनुनय म्हणजे काय, सामाजिक प्रभावचे सिद्धांत काय आहेत, सामाजिक प्रभाव कधी चांगला होतो, कधी वाईट होतो, त्याला कोॲक्शन इफेक्ट, ऑडियन्स इफेक्ट, बरेच ते टॉपिक आहेत, ते तुम्हाला तेव्हा शिकवेन. मग त्याच्यानंतर टॉपिक आहे प्रेरक संप्रेषणाचे घटक, की जे कम्युनिकेशन तुम्ही करताय, दुसऱ्याशी चर्चा, ही किती चांगल्या रीतीने होऊ शकते, किती सक्सेसफुल होऊ शकते, की जी चर्चा करताय ती पूर्ण होऊन त्या दुसऱ्या व्यक्तीला, ओके, तुमचा मेसेज पूर्ण पोचतोय का नाही. तर ह्यालाच म्हणतात की प्रेरक संप्रेषणाचे घटक. आणि त्याचे 5 घटक आहेत, ओके, सोर्स, ऑडियन्स, रिसिव्हर, कम्युनिकेशन चॅनल वगैरे. मग त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायची ह्या टॉपिकची. 5 घटक आहेत, 5 घटकांबद्दल. आता सोर्स म्हणजे जो तुम्हाला माहिती देणार आहे, ओके, संप्रेषण करणार आहे, कम्युनिकेटर जो आहे, त्याची क्रेडिबिलिटी काय आहे, ओके, त्याच्याकडे किती नॉलेज आहे, ज्ञान आहे.
आता सचिन तेंडुलकर टेनिस रॅकेटची ॲड करायला लागला आणि सानिया मिर्झा क्रिकेट बॉलची ॲड करायला लागली, तर त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी क्रायसिस. मग कंगना राणावत सांगते की इंडियाच्या इतिहासात काय झालं, ओके, आणि इंडियाला स्वातंत्र्य 2014 मिळालं, पण तिची कुवत काय, तिची लायकी काय इतिहासावर बोलण्याची, ओके, किंवा राजकारणावर बोलण्याची, तिने कुठली डिग्री केली आहे का, क्रेडिबिलिटी काय, सोर्स, ओके. मग असे हे जर सोर्स व्यवस्थित असतील तर मग लोक त्यांना जास्त चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलेली गोष्ट मानतील. सोर्सची क्रेडिबिलिटी नसेल, लोक मानणार नाहीत. सो प्रेरक संप्रेषणाचे घटक. त्याच्यानंतर सामाजिक सुसाधन सिद्धांत आणि सामाजिक प्रतिबंधात्मक प्रभाव. आता त्याच्यामध्ये पण की हे जे सोशल इन्फ्लुएन्स होतो, ओके, त्याचे आपल्यावर जे परिणाम होतात, एकतर मी सांगितलं की त्याचा फॅसिलिटरी आणि इनहिबिटरी असे 2 परिणाम होतात. की लोकांचा म्हणजे तुम्ही जिमला जात असाल, जिमला घरात जर एकटे जिम करत असाल तर कदाचित एवढं मोटिवेशन राहत नाही, पण तुम्ही नवरा बायको दोघांनी जर जिम लावली असेल तर मग आज नवऱ्याचा मूड नाही पण बायकोमुळे जावं लागलं, बायकोचा मूड नाही म्हणून नवऱ्यामुळे जावं लागलं, तर ऑटोमॅटिकली दोघांचं जिम जाण्यामध्ये कन्सिस्टन्सी होईल, फिटनेस वाढेल. तर दुसरे लोक पण आपल्यावरती क्रिया करत असतील तर त्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे, क्षमता, ती वाढत जाते. सो त्यालाच फॅसिलिटरी आणि इनहिबिटरी इफेक्ट, तो सुसाधन सिद्धांत आणि सामाजिक प्रतिबंधात्मक प्रभाव असे 2 प्रभाव होतात. त्याची आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, ओके. की बऱ्याच वेळा लोकांच्यामुळे आपले जे बिहेवियर असतं ते इनहिबिट म्हणजे त्याच्यावर प्रतिबंध पण येतो, ओके. आता घरामध्ये एखादा लहान मुलगा असेल ना, तो खूप चांगले भाषण देत असेल, डान्स करत असेल वगैरे, पण मग आपल्या लोकांची मेंटॅलिटी असते ना, कोणी घरात आला ना की त्याला नाचून दाखव, कोणी घरात आला त्याच्या पुढे नाचून दाखव. ते ऑटोमॅटिकली ते मुलं, ओके, हे करून सारखंच त्याच्यामुळे एक कॉन्शियस होतात आणि ऑटोमॅटिकली त्यांच्या तो जो पुढे जाऊन तो खूप मोठा चांगला डान्सर पण बनला असता, तो त्यांचा पूर्ण इंटरेस्ट सगळं संपून जातं. सो दुसऱ्या लोकांचे समाजाचे आपल्यावर एकतर फॅसिलिटरी, ओके, ते आपला क्षमता वाढवतात, सुसाधन किंवा प्रतिबंधात्मक परिणाम. सो ते पण आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. त्यानंतर सामाजिक प्रभावाचे 3 प्रकार असतात, एक अनुरूपता, अनुपालन आणि आज्ञाधारकता, ओके. तर अनुरूपता, तर त्याला इन्फ्लुएन्स जे म्हणतो सामाजिक प्रभाव, तर त्याच्यामध्ये 3 थिअरीज आहेत, ओके. तर एक कंप्लायन्स, ओबिडियन्स टू ऑथॉरिटी वगैरे. सो एक कंप्लायन्स, ओबिडियन्स टू ऑथॉरिटी, आज्ञाधारकता, ओबिडियन्स टू ऑथॉरिटी वगैरे. सो 3 प्रकारामध्ये सामाजिक प्रभाव येतो की तुम्हाला कोणीतरी ऑर्डर्स दिली आहे, वरून तुम्ही IAS IPS आहात आणि होम मिनिस्टरचा फोन आला, हे कर, किंवा पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर आहात की तो माझा माणूस आहे त्याला सोड. मग किती लोक ही आज्ञाचं पालन करतील, ह्या आज्ञेच्या विरोधात जातील आणि नियमाचं पालन करतील. मग हे सामाजिक प्रभाव, एक फोन कॉल आल्यावर तुम्ही कसे त्याला उत्तर देचाल, हा सामाजिक प्रभावातला एक भाग आहे. ओबिडियन्स टू ऑथॉरिटी, ओके. तसंच अनुपालन, कंप्लायन्स टू ऑथॉरिटी, ओके. आणि नॉर्मेटिव्ह इन्फ्लुएन्स, एक अनुरूपता म्हणून एक टॉपिक आहे. थोडे टेक्निकल आहेत पण तेव्हा खूप सारे एक्झाम्पल देईन आणि डिटेलमध्ये आपण स्टडी करू. आणि याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग रिसर्च आहेत जे आपल्याला बघायचे, तुम्हाला दाखवेन तेव्हा. लाईन एक्सपेरिमेंट, देन तुमचे लिफ्ट एक्सपेरिमेंट, एक हॉस्पिटलचा हॉपलिंग एक्सपेरिमेंट, एक शॉक एक्सपेरिमेंट झालेला. तर सायकोलॉजीत, मानसशास्त्रात या विषयांवर जे एक्सपेरिमेंट झाले त्यांचे खूप सारे व्हिडिओज ते दाखवीन. खूप हसून तुमचं पोट दुखेल, पण लोक कसे सामाजिक प्रभावामुळे वेडी वाकडी पण कामं करतात, उलटपुलट कामं करतात, त्याची तुम्हाला खूप मस्त कल्पना येईल. आणि तुम्ही स्वतःही तुमच्यावरही कसा त्याचा परिणाम होतो याची पण तुम्हाला हळूहळू ते पण ज्ञान येईल. सो हा एक सामाजिक प्रभावाचे 3 प्रकार, अनुरूपता, अनुपालन आणि आज्ञाधारकता, हे आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यानंतर सामाजिक प्रभावामध्येच एक भाग आहे समूह मानसशास्त्र, ग्रुप सायकोलॉजी आणि जमावाची मानसिकता, मॉब मेंटॅलिटी. सो ग्रुप सायकोलॉजी अँड मॉब मेंटॅलिटी हा एक प्रकार आहे. आता ग्रुप सायकोलॉजी अँड मॉब मेंटॅलिटी, ओके, हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये एक मेजर इश्यू आहे ग्रुप सायकोलॉजी अँड मॉब मेंटॅलिटीमध्ये, की बऱ्याच वेळा हे मॉब लोकमध्ये एखादा माणूस कधीच फिजिकली एखादा मर्डर नाही करणार, एखाद्या माणसाने कधी आयुष्यात व्हायलन्स, हिंसाचार केला नसेल, पण सडनली एखाद्या दिवशी, ओके, ते कुठले तरी काही दंगे वगैरे झाले, ते कुठल्याही एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतात. आता दिल्लीमध्ये एक दंगे झालेले, एका मुलाचा फोटो आलेला की एकदम स्टायलिश मॉडेल टाईप होता आणि बंदुकीने तो फायरिंग करतानाचा फोटो. आता पूर्ण जिंदगी त्याची जेलमध्ये जाईल तो फोटो आल्यामुळे. पण तो तर मॉडेलिंग वगैरेमध्ये इंटरेस्टेड होता, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर. मग अशा लेवलला कसा गेला, तर हे जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असता त्यावेळी एक वेगळी मानसिकता असते,
ओके. त्यामुळे एखाद्या माणसाने त्या निर्भयाच्या गँगरेपमध्ये जर त्या बसमध्ये एकटाच माणूस असता, त्याने त्याचा बलात्कार केला असता तिचा किंवा मर्डर केला असता. पण एक 4-5 लोक एकत्र आल्यामुळे ज्या निघृण प्रकारे तिला त्यांनी टॉर्चर वगैरे केलं आणि ज्या प्रकारे तिला तिचे हाल केले, ही मानसिकता जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये जमावात असता तर ती इंडिव्हिज्युअल मानसिकता आहे, व्यक्तीची मानसिकता बाजूला होते आणि जमावाची मानसिकता ओके सर्व डिसिजन घ्यायला लागते. आणि ते खूप त्याच्यामध्ये मग मॉब लिंचिंग पासून राईट्स वगैरे हे पण होतात, ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. आणि समूह मानसशास्त्र आणि जे छोटे छोटे पण गोष्टी आहेत की बऱ्याच वेळा रस्त्यावर ऍक्सिडेंट होतो, खूप सारे लोक असतात, कोणच मदत करत नाही. ओके, मग ते असं का होतं, त्याच्यामध्ये पण बरेच सिद्धांत आहेत. डिफ्युजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, ग्रुप थिंक, ग्रुप पोलरायझेशन वगैरे. की मग सगळेच आहेत तर मग मी आहे का रिस्पॉन्सिबल मदतीला, का कोणच येत नाही तर मी का जाऊ. हे जे विचार वेगवेगळे मानसशास्त्रीय विचार काम करतात, ते का करतात आणि त्यांना कसं हँडल करायचं, त्याच्यावर काय उपाययोजना करायची, हा सर्व एक भाग आहे, तोही आपल्याला बघायचा आहे याच टॉपिकमध्ये. आणि हा सामाजिक प्रभावामध्ये मी जे सांगितलं की समूह मानसशास्त्र, की मेजॉरिटीमध्ये एखादा ग्रुप असेल, जमाव असेल, तर त्याचा एका व्यक्तीवर काय परिणाम होतो, तसंच उलटही होतं. एखाद्या व्यक्तीचा ओके बहुसंख्याकांवर पण परिणाम होतो. ओके, मायनॉरिटीचा पण मेजॉरिटीवर इन्फ्लुएन्स होतो. हे राजाराम मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, खूप कमी लोक होते पण करोडो लोकांची मानसिकता त्यांनी बदलली. ओके, तर इव्हन युरोपियन रेनिसान्स म्हणजे युरोपचं जे पुनरुत्थान आपण म्हणतो ते जेव्हा चालू होतं, त्याच्यामध्ये जे सायंटिस्ट लोक होते, ओके, हा सारे मिळून 100-200 लोक नसतील ते, पण ह्या 200-100 लोकांनी पूर्ण युरोपमधल्या करोडो लोकांची मानसिकता बदलली. सो बऱ्याच वेळा एखादा मायनॉरिटीमध्ये जरी असेल ना, तो मेजॉरिटीचं मत परिवर्तन करू शकतो आणि त्यालाच आपण म्हणतो बहुसंख्याकांवर अल्पसंख्याकांचा प्रभाव. ओके, मायनॉरिटी इन्फ्लुएन्स थिअरी, त्या पण आपण बघणार आहोत खूप डिटेलमध्ये. सो मी आधी सांगितलं की मी क्लासमध्ये इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह डिस्कशन घेईन ओके की ते सोडून तुम्हाला काही अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त माझे क्लासरूम आणि क्लासमध्ये मी ज्या नोट्स देईन आणि त्याच्यावर आपण जे अँसर रायटिंग करू, फक्त तेवढंच करायचं तुम्हाला, कुठलीही दुसरी गोष्ट करावी लागणार नाही. दॅट आय गॅरंटी. मग त्याच्यानंतर एक टॉपिक होता की ही जी सामाजिक मूल्य आहेत, मूल्य संक्रमण करणारे घटक, किंवा आपण नैतिकता कुठून शिकतो, मूल्य संक्रमण कुठून होतं, तर त्याचं मी सांगितलं तुम्हाला मी 20-24 घटक देईन. तर त्या घटकांबद्दल पण आपण खूप डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. खूप सारे घटक आहेत, जीवशास्त्रीय घटक आहेत, वंश, वय, लिंग, हॉर्मोन्स, अनुवांशिक घटक, मग कौटुंबिक घटक पण आहेत, पालक किंवा बाल संगोपन पद्धती, चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चाइल्ड रिअरिंग स्टाईल्स असतात. ओके, डेमोक्रेटिक पॅरेंटिंग, ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग, ऑटोक्रेटिक पॅरेंटिंग, त्या पण काय आहेत त्या तुम्हाला शिकवेन. त्याच्यानंतर शैक्षणिक शालेय घटक आणि पाठ्यपुस्तके, ओके, ते पण आपण बघूयात आणि त्यांचाही परिणाम होतो नैतिकता शिकवायला, मूल्य संक्रमणामध्ये ते पण रोल प्ले करतात. त्याच्यानंतर मित्रमंडळी, पियर ग्रुप्स, त्यांचाही परिणाम आहे. त्याच्यानंतर प्रसार माध्यमे, ओके, त्याच्यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक, वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट किंवा सोशल नेटवर्क, त्याचाही खूप मोठा परिणाम आहे. किंवा मनोरंजन आणि जाहिरात उद्योग. ओके, सो मनोरंजन क्षेत्र किंवा जाहिरात उद्योग जो आहे त्याचाही आपल्यावर खूप सारा परिणाम होतो. त्याच्यानंतर अजून कुठून आपण नैतिकता शिकतो, तर मग वैयक्तिक मानसशास्त्रीय पण काही कारणं आहेत. एखाद्या स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे, ओके, त्याचा IQ किती आहे, त्याचा व्यक्तिमत्व विकास किती झालेला आहे, त्याच्यात भावनिक बुद्धिमत्ता किती आहे, त्याच्यावरून ठरेल की तो किती मूल्य विकसित करू शकतो किंवा करू शकतो का नाही करू शकत. एखादा मुलगा ज्याचा ब्रेनच डेव्हलप नाहीये, सेरिब्रल पाल्सीचे पेशंट आहे, तो IQच डेव्हलप नाही, त्याच्याकडून नैतिक आचरण आपण नाही एक्सपेक्ट करू शकत. तसं त्यांनी कुठल्या वृत्ती बनवल्यात, रूढिवाद, पूर्वग्रह, पहिल्या कुठल्या वृत्ती आहेत, कुठले स्टिरियोटाइप, प्रिजुडाइस, रूढिवाद, पूर्वग्रह आहेत, किंवा भारतीय विरुद्ध पाश्चिमात्य मूल्य ह्यांच्यातला जो संघर्ष आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करू. ते सोडून अजून नैतिकता किंवा मूल्य आपण कुठून आत्मसात करतो, तर तात्विक ज्ञान प्राप्त करणे, फिलॉसॉफी अभ्यास करून, गौतम बुद्ध, महावीरांना वाचून. त्याच्यानंतर तांत्रिक घटक, तांत्रिकीकरणामुळे पण बरीच नैतिकता आपण शिकतोय, नैतिकता बदलते, मूल्य बदलत आहेत. ओके, जसं मी सांगितलं की महिलांना पण लढाईमध्ये, कॉम्बॅटमध्ये अपॉइंट करा, कॉम्बॅट रोलमध्ये. ह्याचं कारणच हे आहे की तांत्रिकीकरण, की ज्याच्यामध्ये लढाईमधले ताकद हा भागच कमी होत चाललेला आहे. आता ती बुद्धीची लढाई आहे, विमानात बसून बटन दाबा, मिसाईल काम करेल. सो तांत्रिकीकरणाबरोबरही ओके मूल्य बदलत चालली आहेत, तर तोही आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक घटक, समाजीकरण करणारे घटक,
ओके, संस्कृती परिचय आणि संस्कृतीकरण. तर मी ते तुम्हाला नंतर डिटेलमध्ये या सर्व टेक्निकल टर्म सांगेन तेव्हा क्लासमध्ये. पण समाज किंवा तुमची संस्कृती आणि धर्म, सोसायटी, कल्चर आणि रिलिजन हे तीन पण खूप जास्त प्रकारे आपली नैतिकता ठरवतात. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही इकडे बायोलॉजिकल फॅक्टर लिहिले, शाळेतला फॅक्टर लिहिले, माध्यमं किंवा शैक्षणिक माध्यमं, कौटुंबिक घटक दिले तुम्ही, पण मग इथे सोसायटी, कल्चर, रिलिजन तिन्ही एकत्रच का टाकलं एकाच बॉक्समध्ये? कारण हे जरी तुमचे मूल्य विकसित करत असतील तरी आज एवढे प्रभावी नाही आहेत. ओके, किती जण लोक आहेत की डेली मंदिरात जातात किंवा 5 वेळा नमाज पडतात, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण सोशल नेटवर्कवर आहे, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुकवर, आणि तिथून जास्त मूल्य शिकतोय. त्यामुळे मी ज्याच्यातून आपण जास्त मूल्य आज आत्मसात करतोय त्याच्यावरच जास्त चर्चा करणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर एवढा एकाच थोडीफार चर्चा मी तेव्हा करेन. ते सोडून पण अजून बरेच घटक आहेत. ओके, खूप महत्त्वाचे घटक आहेत ज्याच्यातून आपण मूल्य आत्मसात करतो, मूल्य संक्रमण होतं, नैतिकता शिकतो. ते म्हणजे तुमची घटनात्मक मूल्य, मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये. सो जे संविधानामध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, DPSPs हे जे आहेत त्याच्यातूनही आपली बरीच मूल्य आज ठरली जातात. तसे कायदे बनतात, त्या कायद्यांचं आपण पालन करतो आणि ते करत करत ती मूल्य आत्मसात करतो. त्याचबरोबर कायदेशीर घटक, न्यायिक घटक, कायदे वगैरे त्याचाही भाग आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय घटक, अंमलबजावणी समस्या, लाल फितीचा कारभार, याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. ओके, त्यांचा काय रोल आहे या सर्व गोष्टींमध्ये. त्यानंतर राजकीय विचारसरणी, पॉलिटिकल फॅक्टर, पॉलिटिकल आयडिओलॉजीज. ह्या पॉलिटिकल आयडिओलॉजीज ज्या आहेत ना त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या पॉलिटिकल आयडिओलॉजीजचा पण खूप आपल्यावर परिणाम होतो. ओके, लेफ्टिस्ट, राईटिस्ट, डेमोक्रॅट, सोशलिस्ट वगैरे. आणि महाराष्ट्रामध्ये जी नवीन पॉलिटिकल आयडिओलॉजी चालली आहे की आम्ही ना डावे ना उजवे, नायदर लेफ्टिस्ट नॉर राईटिस्ट, वी आर ओनली अपॉर्च्युनिस्ट. ओके, जिथे मंत्री बनवचाल आम्ही त्या पार्टीचे. सो या राजकीय वृत्ती, पॉलिटिकल आयडिओलॉजीज पण मॅटर करतात. ओके, की समाजात काय होईल नाही होईल. ओके, कारण जसा समाज तसा नेता, जसा नेता तसा समाज. सो ते जे रिलेशन आहे. त्याच्यानंतर पर्यावरणीय घटक, हवामान बदल वगैरे. सो पर्यावरणातून पण बरीच नैतिकता किंवा मूल्य संक्रमित होतात. सो मी जे सांगितलं की इंडियामध्ये फळं, भाजीपाला एवढ्या मुबलक प्रमाणात होता म्हणून आपण मांसाहार करू नका याच्यावर चर्चा करू शकलो. जर हिंदुइझम ही युरोप वगैरेमध्ये जन्माला आला असता, तिथे प्रसार झाला असता, मिडल ईस्टमध्ये असता, तर कदाचित मांसाहार करा का नका करू याच्यावर काही चर्चा हिंदू धर्मात पण नसती. सो भौगोलिक घटक पण खूप येतात. ओके, किंवा पर्यावरणीय घटक ते पण खूप येतात. त्यानंतर तुम्ही कुठल्या समाजाच्या भागात, कृषी समाज का औद्योगिक समाज, त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी ठरतात. किंवा तुम्ही रुरल एरियामधून आलेला आहात की अर्बन एरियामधून, त्याच्यावरून पण बरेच घटक ठरवले जातात. त्यानंतर आहे संस्थात्मक घटक की व्यवसाय नैतिकता. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा एखाद्या व्यवसायात जेव्हा नोकरी करता, टाटा कंपनीसाठी काम करत असाल, तुम्हाला त्यांचे मूल्य आत्मसात करावे लागतील, त्यांच्या वृत्ती आत्मसात कराव्या लागतील, त्यांची आचारसंहिता, नियम आत्मसात करावे लागतील. तिथूनही बरीच मूल्य विकसित होतात. त्यानंतर ऐतिहासिक घडामोडी, आपल्याबरोबर काय झालेलं आहे, आपल्या इतिहासात जन्माला कोण आलं, स्टॅलिन लेनिन आला का गांधी आंबेडकर आले. ओके, त्याच्यावरून पण पुढं आज आपली जी कंडिशन आहे. कधी काळी कोणी सावित्रीबाई फुले होती, महात्मा फुले होते, ज्यांनी महिलांना शिक्षणासाठी एवढं कष्ट घेतले. त्यामुळे आज 21व्या शतकामध्ये एवढ्या महिला सर्व क्षेत्रात आपल्याला दिसत आहेत. ओके, कारण कधी काळी ओके पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक महात्मा फुले होते, एक सावित्रीबाई फुले जन्माला आल्या. सो इतिहासात आपल्याबरोबर काय झालं. ओके, कधी काळी इतिहासात शिवाजी महाराज होते. सो आपल्या इतिहासात कोण लोक जन्माला आले, त्यांनी काय आदर्श ठेवले, काय काय घटना घडल्या. ओके, ह्या ऐतिहासिक घटनांमुळे पण बऱ्याच गोष्टी आज आपल्याकडे ऐतिहासिक घडामोडीमुळे मूल्य विकसित होतात. आता UP बिहारवरून एवढे लोक महाराष्ट्रात मायग्रेट होतात. ओके, UP बिहारमध्ये तिथे जो ब्रिटिशांनी इतिहासात असताना जी तिथे राज्य केलं, त्याच्यामध्ये परमनंट सेटलमेंट, जहागीरदारी सिस्टीम जी होती, जमीनदारी सिस्टीम त्याच्यामध्ये इतका पैसा लुटला त्या लोकांचा की तिथे 100-150 वर्ष इंग्रज जेव्हा राज्य करत होते तिथे कुठला विकास हा झालाच नाही. आता तुम्ही जे पगार कमवताय वर्षाला जर 50,000 आणि सरकार 40,000 घ्यायला लागलं इंटरेस्टमध्ये, तुमच्याकडे 10,000 राहिले जे तुम्ही जगण्यावरच घालवताय, तर तुम्ही स्वतःच्या विकासावर, नवीन घर बांधण्यावर, शेतामध्ये विहीर बनवण्यावर किंवा अजून एखादी जमीन विकत घेण्यावर घालवू शकत नाही. तुमचा पूर्ण विकास थांबतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे आज आपल्याबरोबर जे होतंय त्याचे घटक हे इतिहासात आपल्याबरोबर काय झालं ते पण आहेत. सो ऐतिहासिक घडामोडी पण बरीच मूल्य
नैतिकता ठरवतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घटक जागतिकीकरण करणारे घटक, इंटरनॅशनल फॅक्टर्स, ओके, ग्लोबलायझेशन, हे तुम्हाला आधी सांगितलं. त्याच्यामुळे बरीच मूल्य आपण नवीन आत्मसात करतोय. पाश्चात्य मूल्य आणि भारतीय मूल्यांचा वादविवाद तो त्याचाच एक भाग आहे. आणि नंतर आर्थिक घटक, आर्थिक सर्वेक्षण, आर्थिक अंदाजपत्रक, आर्थिक धोरणे सरकार जी राबवतंय, किंवा तुम्ही कुठल्या फॅमिलीचे पार्ट आहात, तुम्ही कुठल्या समाजाचे घटक आहात आणि त्या समाजामध्ये कुठली आर्थिक मूल्य आहेत त्या समाजामध्ये. आता तुम्ही पारसी समाजात जन्माला आला तर तुम्ही फक्त बिझनेस मेंटॅलिटीचाच विचार करणार, ओके, की मला बिझनेस टाकायचा आहे. पण तेच जर एखाद्या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या घरात कुटुंबात जन्माला आला तर मग मला कुठली तरी नोकरी पाहिजे. सो तुमची आर्थिक परिस्थिती काय त्याच्यावर पण तुमचे किंवा कुठल्या समाजात जन्माला आला त्या समाजाची आर्थिक परिस्थिती काय त्याच्यानुसार पण ठरतं की तुमची मूल्य काय, नैतिकता काय, तुमची आवडीनिवडी काय. आजपर्यंत UPSCमध्ये ऐकलं नाही की गोव्यामधून कोणी मोठा IAS IPS झाला. हा, गोव्यामध्ये कोणाची पोस्टिंग असेल एखाद्या IAS IPSची, त्याचा मुलगा पास होईल. पण प्रॉपर गोवन आदमी जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये IAS IPS झाला, ओके, इम्पॉसिबल. कारण त्यांना माहिती आहे माझ्या घरी हॉटेल आहे, बिझनेस आहे, ते चालवायचं, अमेरिका युरोपला जायचं, तिकडं एज्युकेशन घ्यायचं आणि तिकडे मस्त सेटल व्हायचं. सो तो जो परिवेश आपण म्हणतो ते पण घटक खूप हे मूल्य संक्रमणामध्ये, ओके, त्यांचा रोल प्ले करतात. तर मग हे सगळे घटक 20-24 घटक आहेत. खूप सखोल चर्चा आपण आपल्या क्लासमध्ये करूयात. सो तुम्हाला आधी सांगितलंय की माझा क्लास 100 तासांच्या आसपासचा क्लास असेल. तो पुण्यामध्ये मी तो ऑफलाईन क्लास लॉन्च करेन. स्वराज अकॅडमी, धनंजय मते सर, अवधूत कल्याण सर, पवन सर हिस्ट्रीचे, यांच्या बॅनरखाली. तर तो जो स्वराज अकॅडमीच्या बॅनरखाली ऑफलाईन क्लास मी लवकरच चालू करेन. सो तो माझ्यासाठी संपर्क साधण्यासाठी, त्याच्या संदर्भात माहितीसाठी तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 9552268658. आणि तोपर्यंत तुम्ही दार्शनिक IAS यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे मी जे रेकॉर्डिंग्स टाकलेले आहेत हे सगळे बघा. एक नीतिशास्त्र पेपर विषय म्हणजे काय त्याचं अभ्यास किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला बरीच कल्पना येईल. आणि नंतर UPSC इथिक्स टेलिग्राम चॅनल, त्याला जॉईन व्हा. ह्या साऱ्या PDF तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि दार्शनिक IAS बाय कदम सर माझं ॲप तुम्ही डाउनलोड करा गुगल प्ले ॲप स्टोअरवरून. आणि तिथे मी लवकरच इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण एसे आणि इथिक्स नीतिशास्त्राचे कोर्सेस लॉन्च करेन, ओके. आणि त्या संदर्भातही माहिती घेण्यासाठी तुम्ही या नंबरवर माझ्याशी संपर्क साधा. सो थँक्स फॉर लिसनिंग.